श्री गणेशाय नमः। जय जय श्री कृष्णात्मराया। उपाधि रहित पूर्ण ब्रह्मा मंगल रूपा मंगल धामा पूर्ण कामा सर्वेशा। ग्रंथकृती म्हणतात जगात असणाऱ्या मला जीवन असणाऱ्या भगवंता, सगळी हृदय ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या भगवंता, असे असणाऱ्या भगवंता, मंगल हे माझी काया मंगल नाम तुझे यदुराया, ते नाम माझे हृदय लिहूनिया तू स्वामी पवित्र करे। असणाऱ्या भगवंता तुझं नाव कसं आहे? मंगल मंगल नाव आहे म्हणून ते मंगल नाव माझ्या हृदय ठिकाणी ठसावं आणि तीच नाव माझ्या हृदय ठिकाणी राहावं, अशा तरी ग्रंथ करीसुद्धा मला असे हात जोडून विनंती भगवंताला करतात। अमंग जैसा कागद खरकटा जाण, त्याशी न शिवती सोळे ब्राह्मण, त्यावरी तुझे नाम करिता लेखन मग पूजन हृदय। अरे भगवंता, कागद ही खरकट्या कागदावर मला लेखन करणारी ब्राह्मण, त्या ब्राह्मण त्याला शिवित नाही, पण तुझं नाम त्याच्यावर असणार, अति पवित्र नाम असताना मग त्याच्यावर लेखन करू शकतो। तैसे अमंगल शरीर शुक्र शोणित मिश्रित अपवित्र अस्थिमा संबळ मूत्र येणे करुणी बनलेसे। तर भगवंता मला हे शरीर कसं आहे तर अति मंगल शरीर आहे, दुर्गंधी शरीर आहे, आणि ह्या दुर्गंधी शरीरामध्ये तू असणारा भगवंता वास्तव्य करतोस, अशा असणाऱ्या भगवंता अनंत जन्मीच्या पापे गोळीले काम क्रोध लोभे खरकटले, श्लेष दुर्गतीचे होतीले क्रमीचे भरले सदन। अरे जन्मजन्मीचे पाप केलं त्या पापानं असं घाण झालं शरीर आहे, हा मंगल शरीर आहे, आणि त्या मंगळ शरीरामध्ये तू भगवंता वास्तव्य करतो, अशा असणाऱ्या भगवंता केवळ अस्थिची मुळी शिराने ठाई ठाई बांधिली, मास रक्तेवरी लिंपली त्यावरी मडविली त्वचेने। अरे भगवंता म्हणला सारे म्हणला जिकडं तिकडं म्हणला सरे गहाणीनं म्हणला सरे दुर्गंधीनं म्हणला सरे शरीर घाण झालं आहे म्हणला, या शरीराचा बांधाच कसा आहे म्हणा, गहाणीचाच बांधा आहे म्हणला सरे। जो रजस्वलेचा विटाळ सर्वा माझे अमंगळ, त्या विटाळाचे फळ वाढले केवळ मळमूत्रे। तर भगवंता म्हणला सरे ते हा मंगळ विठ्ठल आहे म्हणा, त्या हा मंगळ विठ्ठलामध्ये असणारा ही जन्म झालेला आहे म्हणला, आणि ह्या जन्माचं म्हणला सर तू त्या जन्माच्या ठिकाणी येऊन म्हणला त्या भक्ता ठिकाणी तू वास्तव्य करतो भगवंता, अशा असणाऱ्या भगवंता। ऐसे हे अमंगळ पाही जरी तुझे नाम लिहिले हृदय, मग एवढे पवित्र नाही तुझे भुजनी लाविता। तर भगवंता म्हणला एवढं ध्येय असणारा गहाण असताना, एवढा दुर्गंधी असणारा ध्येय, आणि तुझ्या भजनी लावायला जर लोक आळस करीत असताल तर, कटाळत असताल तरी काय करता, या जन्माला येऊन तर काय उपयोग आहे? मनुष्य जन्मा जेव्हा येऊन तर याचं म्हणलं असतं काय अर्थ काय? ज्यावरे मुद्रा करी राजेंद्र, ते पृथ्वीस वंद्य होय पवित्र, तैसा माझे हृदय तू या देवेंद्र पावन करी का। भगवंता माझ्या हृदया ठिकाणी राहून म्हणला तू काय करतो, माझ्याकडून असा ग्रंथ वधवून घेतो, तुझी कथा माझ्याकडून वधवून घेतो, अशा असणाऱ्या भगवंता। कागद अत्यंत मोले ही न परी मुद्रा उमडता वंदिती जन, तैसा मी अत्यंत दिन करी पावन यदुवीरा। भगवंता मी कसं आहे तर दीन आहे रे म्हणला सर, मी हीन आहे, मला माझ्या कुठल्याच कुळ जातीचा म्हणला सर मला ही नाही म्हणला, अशा कुळहीन आहे, दीन आहे, आणि अशावर तू असं मला एक कथा वधवून घेतो। मुक्त माळे संगी तंतू कंठी घाली ती भाग्यवंतो, की सुमना संगी मोल चढतो तैलास जैशी विशेषत। भगवंता तू कसा आहे तरी म्हणला, या सरे मंगळ देहावर मला सरे भाग्य याची मला कसा ठसवितो म्हणला, आणि यांच्याकडून मला सरे कथन करून घेतो म्हणला। हा भगवंता सर्व कार्य करणारा भगवंता तू आहेस, पण निमित्त मात्र आम्हाला पुढं करतो आणि सगळं कार्य करून घेतो। राजा वैशेषी हासनी तो नमस्कारी, जे थोर लहानी माझी तनो चक्रपाणी करी पावन तैशी। भगवंता म्हणला असं रे राजा शिवासन बसला, शिवासन बसून मला लहान थोराशी नमस्कार करतो, तशीच माझी असणारी काय आहे म्हणला सर, मी तसा भिकारी आहे, गरीब आहे, आणि माझ्या गरीबा कोण असं आहे म्हणला सरी काम असं आहे वधवून घेतोच। ब्रह्मानंदा यदुकल तिलका, मी तुझ्याच पायीच्या पादुका परी त्या वंद्य सकळी का चरण प्रसादे तुझी। ब्रह्मानंद स्वामीला जाऊन असणारे श्रीधर स्वामी सांगतात, ब्रह्मानंद स्वामीला जाऊन श्रीधर स्वामी सांगतात, श्रीधर स्वामी म्हणतात ए असणारे भगवंता मी कसा आहे रे म्हणला सरे, हिंद दिन आहे, आणि या हिंद दिनाला सारी कथा असणारी तू लिहून घेतो, ही कथा असणारी वधवून घेतोच। असो 18वा अध्याय संपता, मथुरे समीप कमलोद्भविता, कोणी राहिला तत्वानंद गोळ्या संयुता। भक्ता बोला का 18वा अध्याय संपल्यानंतर भगवंताला आक्रोशानं मला घेऊन गेलेला आहे, मला कुठे गेला तर मथुरीत गेलेला आहे,
प्रेम भक्त असणारा अक्रूर होता. अक्रूरच्या ठिकाणी चिंता वाढत होती, त्यास वाढत होता. ह्या भगवंताला मी घेऊन चाललोय, एक महापातक करालोय. यावरी अक्रूर चाललेला तिथून प्रवेशला हो राजभवन कंसराय असं करून नमन सर्व वर्तमान आज ज्या वेळेस कंसाने मला रामरायाने सांगितलं, कृष्ण भगवंतांनी सांगितलं मी आता वनात ठिकाणी राहणार आहे, मला मी पुढे गावात काय येणार नाही, कबूस मारल्याशी प्रवेश गावामध्ये कुणाच्या घरी प्रवेश करणार नाही. आता जाऊन अक्रूराने वरदान सांगितलं. श्रीकृष्ण भगवान बैडराम दादा आणि सगळी गवळी असताना मला इथं आलेले आणि त्या उपवनाच्या ठिकाणी उतरलेले. म्हणे घेऊन आलो जगत जीवन जो यादव कुल मुकुट रत्न जो का नवरी पंचनान विद्युज वंदितीजा. असारे म्हणला भगवान असारे म्हणला, सगळी झेग असारे मला त्याला वंदन करतात, त्याला नमस्कार करता. अशा भगवंताला मी इथे घेऊन आलाय उपवनाच्या ठिकाणी त्यांचा आज मुक्काम आहे आजचा दिवस. आणि तो भगवंत इथं आलेला आहे. जो त्रिभुवन वंदे सर्वाशी आर्य जो आज अजित अद्भुत वैवीर्य परम तेजस्वी प्रताप सूर्य तू येतोवर या निला. त्या भगवंत म्हणला तेजस्वी सूर्य असा म्हणला, सकाळचा बाण सूर्य असा असणारा श्रीकृष्ण भगवान त्या भगवंताला मी इथे घेऊन आलेलो आहे. आणि त्या कुणाच्या ठिकाणी आला कौसा तिथं राहिला आहे ना. हमारी कन्येच्या जेने हृदय जळे कालिया रगडीला पाया तळी जेने क्षण मात्रे पुतना शोषिल तो वनमाळे आणला. तर एका क्षणाच्या आत त्या पुतना रक्षींचा वध केला म्हणला, कालिया नागाचा वध केला म्हणला. असा असणारा भगवंत मी असणारा श्रीकृष्ण या उपवनाच्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तृणावर्त केशी आगबक प्रलंब देनुके वदिले सवेग जो निजभक्त हृदयार विद्रभंग तो श्रीरंग. अहो निजभक्ताच्या हृदया ठिकाणी राहणारा, निजभक्ताच्या हृदया ठिकाणी वास्तव्य करणारा भगवान श्रीकृष्ण. आणि ह्याला आग बघ केशी अशी दुष्ट राक्षस मारली आणि तोच कृष्ण असणारा या उपवनाच्या ठिकाणी आलेला आहे. जो कमळ नाभ कमळ पत्राक्ष पद्मोगुण आणि विरूपाक्ष जाशी ध्याती तो सर्व साक्ष परम पुरुष आणला. तर म्हणला कसा भगवंत म्हणला, जे कमळासारखे पाय असणारा भगवंत म्हणला, असा असणारा श्रीकृष्ण भगवान मी असणारा कुठाला या उपवनाच्या ठिकाणी आणलेला आहे. आला ऐकून श्रीकृष्ण दचकले कंसाचे अंतःकरण बुद्धी चित्त अहंकृती मन कृष्ण रूप झाले. त्यावेळेस कंसाचं मन दचकलं म्हणला, दचकून मला असणाऱ्या आठव्याचं भेल लागलं त्याला. सगळी बुद्धी भीती सगळी कृष्ण रूप झाली मला. कृष्ण 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 दिसू लागला. अंतकरणाने नाही म्हणला, भीती निर्माण झाली आणि भीती निर्माण होऊन ही नाही कंसाशी लागले. बंद आहे, पिकर बंद पडले. कंसाशी लागिले हरिपिषे पदार्थ मात्र हरिरूप दिशे आपले अंतरी श्रीकृष्ण बासे हा का विषय. कौसाची म्हणला सर मला पिशे लागलं, वेल लागलं, मला येल लागलं सर काय कौस भरवू लागला. आणि भरवून म्हणतो सरे आठव्याचा द्यास या कौसाला लागलेलं आहे. कृष्ण रूप आसन वसन कृष्ण रूप दिशे भूषण बहुते सेवक स्वजन दिसते कृष्ण रूप. त्यावेळेस असताना कौसाला आसन भूषण जेवताना कृष्ण दिसू लागला, बसताना कृष्ण दिसू लागला, शिवासाला बसला तर कृष्ण दिसतो, शस्त्र बैल कृष्ण दिसतो, आपण अंगामध्ये वस्त्र घालावी ती वस्त्र असताना त्याला कृष्ण दिसू लागले. स्नान करावया कंस पडदणी घेता सर्वेश उदकी दिशे ऋषिकेश झाले मानस हरिरूप. त्यावेळेस असणाऱ्या आंघोळीसाठी पाणी घेतलं, पाणी घेत असताना सुद्धा मला त्याला कृष्ण दिसला पाण्यामध्ये. जळी तळी काष्टी पाशाने सर्व ठिकाणी त्याला कृष्ण आपला गेला. आणि जिकडे बघल तिकडे देव दिसू लागलेला आहे. जेव्हा वया बैसला अन्न तो अन्नात दिशे मनमोहन कंसे हाक फोडिले दारुण मुष्टी वळून. जेवायला बसला अनामध्ये ताजामध्ये कृष्ण झाला, त्याला दारुण हाक बोलली, मोठ्यानं हाक बोलली. म्हणला माझा वैरी आला रे, मला दुश्मन आला. कंसाना मोठ्यानं आरोळी मारलेले. बहुत भोगीशी पुरुषार्थ सोशी एवढा मुष्टीघात आवेशे भोजन पात्र फोडिता अन्न विकृत चौक. त्यावेळेस अनामध्ये म्हणला असणारे मला जरा मुक्की मारली, मुक्की हाणून मला सगळं अन्न मला जिकडे तिकडे माझा कंस आहे, वैरी आहे, ही दुश्मन आहे असे त्याने मोठ्यानं गर्जना केले. रागे कंस फिरवी नयन म्हणे पाक करत्याशी जीवे मारीन अण्णा माझे मिळवणी कृष्ण माझा. कंसानं काय केलं, डोळे फिरायला चालू केले. म्हणला रागावला कंस आणि ती स्वयंपाक करायला म्हणतो की मला तुम्हाला जीवच मारून टाकतो. म्हणला कृष्ण म्हणजे वादामध्ये मिसळला का तुम्ही, माझा जीव घेण्याकरता तुम्ही काही प्रयत्न केलेले. प्राशनास आणले उदकतो उदके दिशे कमला नायक कंसे पात्र बिरकावले ते काहक फोडून येते. त्यावेळेस असणारे म्हणला भगवान श्रीकृष्ण मला ह्या अनामध्ये असलाय तुम्ही. म्हणला ती घेतलं पात्र मला फेकून दिलं कंसानं. म्हणला अशी अवस्था कंसाची बिघडली गेलेली. हडपी देत विडिया करून कंस पाहे विडा उकलून म्हणे आता मिळविला चक्रपाणी तुमचे मनी मारा. त्यावेळेस असणारे तुमचं मन आहे काही मला मारावं म्हणणं. ज्यानं पानाचा विडा करून त्या पाना मी कृष्ण भगवान दिसू लागली.
जिकडं तिकडं असणारा कृष्ण यापला गेला तेव्हा जिकडं तिकडं बघेल असणारा त्याला कृष्ण दिसू लागला. पुढे दाविले दर्पणात बिंबला नारायण आरसा दिदला भिरकावून सेवक जन हसते. त्याला आरसा असणारा आरसावर दाखविला त्याच्यामध्ये कृष्ण दिसू लागला तेव्हा त्या आरसा घेतला तिकडे फेकून दिला. अरे याच्यामध्ये कृष्ण आहे, सगळीच माझ्या मारण्याची तयारी करण्याकरता बसलाच काय असा विचार असणारे मला कौश करू लागलेला आहे. होते दैत्याचे भार म्हणे ह्या अवघीच दावेदार आणा वेगी म्हणे शस्त्र तू शस्त्र दिशा हरिरूप. त्यावेळेस म्हणलं बहुता असणारे मला दैत्याची भार होती, त्याला मला शस्त्र आणा. शस्त्र घेतलं त्याला हरिरूप दिसू लागलं, शस्त्र कृष्ण दिसू लागलं. काय करावं, सर्वरीच माझ्यावर मला तर विघ्न आलंय म्हणलं, माझ्यावर संकट आलं, माझ्यावर नसणारी मला असणारा देव कोपला म्हणून ही माझ्या सभेच्या ठिकाणी असणार ती माझ्यावर कोपलेली आहे. शस्त्र भिरकाविले धाके म्हणे कोटे माझे पाठीराखे मुष्टिक चानुराधी कसके कोटे गेले कळे. त्यावेळेस मला मनात ठिकाणी विचार करावा मुष्टिक चानूर मला कुठे गेले म्हणा. शस्त्र फेकून दिलं आणि फेकून म्हणतो मुष्टिक चानूर कुठं आहे असा ध्यास असला कौशला म्हटलं. अंतपुरा माझे प्रवेशला तो हरिरूप स्त्रियांचा मेळा हाक फोडून बाहेर आला भय घाबरला पळत. त्यावेळेस अंतपुरामध्ये असणारे सैनिक रे जागा आहे, त्या जागेमध्ये गेल्यानंतर घरामध्ये गेल्यानंतर त्या बाह्या सगळ्या कृष्ण रूप दिसू लागले. तिथून हात खोलीन हात कुटुंबा कौसाचा बाहेर आलेला आहे. भो आप अनिळ निराळ अवघा व्यापीला घन निळ पदार्थ मात्र जे ते सगळं दिसते गोपाळ स्वरूप. त्यावेळेस जिकडे तिकडे बघल तिकडे कृष्ण दिसू लागला. आठवा 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 ध्यास त्याला तिकडे बघल तिकडे घर दार सर्व त्याला मला कृष्ण रूप दिसू लागलेलं आहे. ऐशे परम द्वेषे करून लागले कंसाशी कृष्ण ध्यान असो इकडे उपवनी जगत जीवन काय करता झाला. इकडे असताना कृष्णा या कंसाला असा ध्यास लागला. इकडे उपवना ठिकाणी असताना कृष्ण भगवान बलराम नंदराजा काय करता झालेले. एक निद्रेत कमिली रजनी सेवेचे ओघोला वासरमणी नित्य नियम सारीला ते क्षणी नंदा धिकी ते दवा. त्यावेळेस मला दिवस निघालेला दिवस निघाल्यानंतर मला नित्य नियम आपला रोजच्या रोज नियमाचा नियम आहे. नियमाला माणसाने कधी विसरायचं नसतं, नियम पाळावा. आता टाइम झाला आपण घड्या का बेकर चालू अगर न चालू नियम आहे. त्या नियमाप्रमाणे असणारे कृष्ण बलरामाना कृष्णाला हे असा आपला नेत चाललेला आहे. कृष्णे दड बांधली विरगुंटी पदक मुक्तार रुळती कंठी दिव्य रत्ने झळकती मुकुटी बाहू ओटी. कस्तूप माळागळेमध्ये चंदनाची ओठी कपडा ठिकाणी लावली. कृष्ण भगवान शोभेन सकाळचा बाल सुबे गोवा असा अस्त्रा दिसू लागलेला आहे. वीर कंकणे मनगटी दशांगुळी मुद्रिकांची दाटी बळीरामा सहित जगजेटी रथावरी आरोडला. त्यावेळेस अस्त्रा 10 बोटामध्ये 10 अवताराच्या अंगठ्या घातलेल्या आहेत म्हणून असे कंकणे मला हातामध्ये घातलेले. बळीरामा सहित श्रीकृष्ण भगवान रथावर बसलेले. मागे गवळीयांचे भार लागला वाद्यांचा गजर मथुरम माझी यदवेंद्रनेच बळे प्रवेशला. त्यावेळेस असताना वाद्यांचा भार वापरलाय. टहाळ मृदंग विना याचा गजेर होऊ लागलाय आणि कृष्ण भगवंताने रथ असणारा मथुरी मध्ये आणणार आहे. रंजक वस्त्रे दोन्ही राजग्रहा जात घेऊन त्याशी म्हणे मोक्षदानी वस्त्रे दिया माते. त्यावेळेस असणारे कंसाची वस्त्र धुवून असणारे घरी घेऊन जात असताना कृष्ण भगवान म्हणला ती वस्त्र आण माझ्याकडं असा कृष्ण आरडून बोलतो झाला. तो त्याचा मृत्यू जवळ आला तदनुसार तो बोलिला म्हणे वस्त्रे कायशी तुझला गोरस. त्यावेळेस त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, त्याचा आता मरायची वेळ आलेली आहे आणि त्याला वस्त्र काय करताय, भूषणांना काय करताय आणि दागिन्यानं त्याला काय करताय. तुवनामध्ये गवळ्यांशी बळकटपणे झोंबी घेशी ते येथे नचले मथुरेशी जीवे माझी माझ्या हाती. त्या ठिकाणी कंस मना ठिकाणी विचार करू लागला असा मनाच्या ठिकाणी म्हणतो त्या गवळ्या सगळे झोंबी मारतो मग माझ्या पुढे काही दिवस चालणार नाही असा कृष्ण भगवंताला विचार करू लागला. कृष्ण भगवंताला बोलू लागला तू अन्याय बहुत केले म्हणून कंस राया आणि आयशी ऐकता गोपाळी नवल कळले तिथेची. त्यावेळेस म्हणला तू अन्याय भरपूर केले म्हणून असणारे हिता असणाऱ्या मथुरे ठिकाणी असणारा या कृष्णाला घेऊन आलोय असा विचार करू लागले. कव घालून निजबळे रजकाचे शिर छेदिले जैसे अरविंद पडले नखागरीच्या आवळीला. त्यावेळेस मला नाना तरी रक्षाचा बोध केला मला सरी फुलं तशी तोडावी तशी असणारे मला या रक्षाचा मला काटा कसा श्रीकृष्ण भगवंताने आणि तो श्रीकृष्ण असणारा या मथुरीमध्ये प्रवेश केलेला आहे. वस्त्रे घेऊन समस्त गवळे या वाटी कृष्णनाथ तो वाटेत शिंपी भेटत तंतू आहे नाम तयार. त्यावेळेस म्हणला असणारा सगळी वस्त्र घेतली असणाऱ्या गवळ्याच्या पोरला वाटून टाकली म्हणला घाला रे पांघरुणी म्हणला या दुष्टाला पांघरून होती तर आता याचा मृत्यू जवळ आलाय याला काय करता पांघरून होऊन.
शिंपी भेटला. तेने वस्त्रे आणून ते वेळा भावे पूजला घन सावळा म्हणे ब्रह्मानंद दिन दयाळा त्यावेळेस जरा शिंप्यानं काय केलं म्हणला, टेलरनं काय केलं, आपलं काम केलं म्हणला सरे भगवंताला मला सरे सोडून उपचारी पूजा केली म्हणला. अलंकार दागिने वस्त्र असणारे मला त्या भगवंताची पूजा केलेली आहे आणि वस्त्र देऊन त्याला असणारे भगवंताला अति आनंदाने मला त्याचा सर नमस्कार केलेला आहे. तो कुब्जा कंस दाशी ते वेळा दिव्य चंदन भरणी कचोळा वाटे जाता देखे घन सावळा केवळ पुतळा. त्या वेळेस असणारी कुब्जा राम अवतारात मंत्रात अशी असणारी तो कुब्जा झाली तिथं. तिने असणारी म्हणला जे चंदन घेऊन असणाऱ्याच्या कौशला लावण्याकरता निघाले तेव्हा त्या रामाला कृष्णाला आडवं वाटत भेटलेले. तो कुब्जा विद्रूप दिशे बापुडी कुरूप सर्वांगी वाकुडी परी हरिरूपे तिने गोडी निज भावी धरलीसे. त्यावेळेस कुब्जा म्हणला मंत्रात अशी होती रामाला वनवासाला पाठविण्याकरता कारणीभूत तोच होती मला. कैकेयीच्या मनस्वावर होते मला विचार आलेले, पण तो अंगाच्या ठिकाणी संचार केला आणि संचार केल्या गेल्या रामाला वनवाला पाठविण्याचा कारस्थान या मंत्रात असे केलं. तोच जन्माला कुब्जात अशी कुब्जा म्हणून आता या मथुरेमध्ये आले, पण कृष्णावर सारखं ध्यान अवरात्र होतं तिचं. हे रामावतारीची मंत्रा कैकेयीची दाशी द्वेषी रघुवीरा रामेशा पिली त्या उसरा वक्र होईल. त्या वेळेस असणारी कुब्जा असणारी तीच राम राहिना मला असणारे शाप देतात, शाप देऊन आम्हाला तो कुब्जा होऊन पडशील म्हणला. असं कपटकार असताना करणं आणि कोणाला वाईट मार्गाने लावणं आणि वाईट मार्ग शिकविणं ही फळं आपल्याला भोगावी लागतात. मग ती लागली रामचरणी म्हणे वर देही चाप पाणी राम म्हणे पुढे कंस सदनी दाशी होशी कृपा. त्या वेळेस असणारी कुब्जा होतील पडशील म्हणल्यानंतर पुढे असताना म्हणला त्यानं वर दिला म्हणून असणारे त्या दर्शनाला लागली पायाला लागली म्हणलं देवादी देवा असणाऱ्या राम राया आता मला ह्यातनं उपशाप काय देताय, तर म्हणला कौसाच्या दरबारामध्ये तू राहशील म्हणा, कौसाला मारण्याकरता मी तिथं येईन आणि तुझा उद्धार करीन. मी कंसवदार्थ मथुरीशी येईन तेव्हा तुझं वाटेशी उद्धरीन असो तीस म्हणे जग जीवन दे चंदना माते. त्यावेळेस जगाचा मालक असताना जगाचा असणाऱ्या राजा असताना जगाचं जीवन असणाऱ्या मला श्रीकृष्ण भगवान म्हणतो कुब्जा ते चंदन घेऊन जाईल, ते चंदन आमच्याकडे बोबाशी. तो ती कुब्जा बावारते चंदन लावी आत्महस्ते अवलोकिता हरिमुखाचे सतत चित्ती झाली. त्यावेळेस असरे कुब्जेने काय केलं, ते चंदन आपल्या हाताने म्हणला असरे कृष्ण भगवंताच्या म्हणला कपाळात ठिकाणी लावलाय आणि कपाळ ठिकाणी लावीत असताना तिला असणारे भगवंत बघितल्यानंतर तिला आजचे आनंद झालाय. आपण जे कुब्जे होऊन पडलो इथं तोच भगवंत तिथं आलेला आहे. अंगी चर्चुनिया चंदन केले हरिस साष्टांग नमन कृष्णे ती हाती धरून लाविला चरण. त्यावेळेस असणाऱ्या भगवंताला तिने नमस्कार केला. श्रीकृष्ण समोर लोटांगण घातलं. पहिल्या जन्मात शिकू केली, पण ह्या जन्मात तर आता अक्कल आली तिने आपली बुद्ध्या चालवली आणि लोटांगण कृष्णाचा पुढे घातलेला आहे. जैसा परिस झगडता लोहा ते तत्काळ सुवर्ण होय ते तैशी पावली दिव्य शरीरात अपांग पाते हरी. त्यावेळेस म्हणलं असणारा एका लोकांना जर परीस लावल्यानंतर मला झगडला काय होतं, तत्काळ सोनं होतं म्हणलं. या कुब्जेचं म्हणलं असणारी तात्काळ कुब्जा होती, तो सुंदर श्री झालेली की उगवता वासर म्हणे अंधकार पळे मुळी होणी की कृष्णचंद्र उगवता ते कुमुदिनी विकासनी. आवाज सकाळचा सूर्य बाल उगवल्यानंतर मला अंधार नाहीसा होतो, तसा अंधार तात्काळ म्हणला तसं म्हणला काय बघतो तरी या कुब्जाची सुंदर श्री दिव्य श्री झाली आणि त्या भगवंता समोर असरे हात जोडून उभारले. तैशा रंभा उर्वशी विलासिनी तैशीच कुब्जा दिव्य पद्मिनी हरिमुख निहाळती नैनी मंजुळ वचनी. त्यावेळेस असणारी कुब्जा कशी होती व अंगा ठिकाणी खिदपतली होती, अशी कुबडी झालेली होती. ही कुबडी व्हायचं कारण काय होतं सांगायचं लोकांना मार्ग जर सांगत असताना तरी चांगला मार्ग दाखवायचा आणि आपल्याला जर चांगलं जमत नसतं मौन धारण करायचं गप्प बसायचं. आपले जर चांगले असतात तर वाईट तर मार्गाला निधन जायचं नाही म्हणला आणि वाईट तर मार्ग एखाद्याला शिकवायचा नाही आणि त्या मार्गाला त्याला पाठवायचं नाही. ही अशी गत घडत असते. कुब्जा व्हायची वेळ काढे कैकेयीच्या मनासवर रामाला राज्य द्यायचं होतं, अभिषेक करत होता, सप्तसागराचं पाणी आणलं होतं, ऋषी मुनी असणारे वेद बोलत होती आणि तेवढ्यात विघ्न असणारे कुब्जीने केलं होतं, या मंत्रदर्शनी केलं होतं. कैकेयीच्या अंगात शिरली आणि शिरून असणारे म्हणला रामाला वनवासाला पाठविलं आणि दशरथाचा जिवंत प्राण घेतला. अशी अवस्था आहे कुब्जीने केली होती. मीन केत मन मोहना मेघ श्यामा ही मन ग जामात मन विश्रामा चाल आता माझी धामा पूर्ण कामास. भगवंता चल रे घरी. माणसाला कधी कळतं
चमत्कार झाला की मनुष्य नमस्कार करतो, तो जोपर्यंत चमत्कार होत नाही तोपर्यंत नमस्कार करीत नाही. देवासमोर स्व वाकत नाही म्हणून म्हणजे का वाकत नाही. जे एके हाताने नमस्कार करतो त्याचा हात छाटकून सांगितलंय, दुसऱ्या जन्मामध्ये त्याचा हात जाईल सांगितलंय. एकच हाती आहे देवाला द्यायचं नमस्कार दंडवट हस्तांग परिनिपात करायचा. ज्या भगवंताने शरीर दान केले, ज्या भगवंताने आपल्याला असल्या अमूल्यक वस्तू असणारे दान केले म्हणला, त्या भगवंतापुढे वाकायला का नाही पडते माणसाला. मनुष्य का वागत नाही मला सर आणि का नमस्कार करत नाही. काही म्हणतात तर मंदिर मध्ये माझ्या इज्जत ठेवणं, देवळच माहित नाही माणसाला काय, अशी अवस्था माणसाची आहे. हरी म्हणे कंस वधून मग मी पाहिन तुझे सदन आयशे बोलता नंदनवन कुब्जा गेली निज. त्यावेळेस असणारे श्रीकृष्ण भगवंत सांगितलं, आता मी कुणाच्या घरी जाणार नाही, दारी जाणार नाही आणि मी कुणाची भेट घेणार नाही. कबूस महाराज प्रत्येक भक्ताची मला भेट घेईन म्हणणार, प्रत्येक भक्ताला मला असं मी समाधान करीन. तो फुलारी आला ते वेळा त्याने हरिकंठी घातल्या माळा आवडी नमित पदकमळा मिलिंद जैसा. फुलारी आला, फुलाऱ्यानं काय केलं, कृष्ण भगवंताच्या गळ्यामध्ये माळ घातली. आल्या कौशल्या दरबारात चालता फुलं घेऊन, पर तोच हार असणार रे कृष्ण भगवंताला, बळीरामदादाला, गवळेच्या पोरला सगळे हार घातले. हरी पुषे लोकाशी वाटे धनुर्याग दावा कुठे तो आधी अवलोकू मग नेटे जाऊ कंस मर्दाव. त्यावेळेस असणारी त्या जगाला विचारलं, त्या बाकीच्या मथुरीतल्या लोकांना विचारा, कंसाने वेदने चालू केलाय, वेदने कुठं आहे म्हणला असताना, त्याचा सप्ताह कुठं चालू आहे मला, सप्त्यामधलं कीर्तन कुठं आहे. आम्ही आज भोगू आणि त्या कीर्तनासाठी मला आम्ही अत्य आनंदाने आला म्हणला. त्या कीर्तनामध्ये सप्त्यामधलं कीर्तन आम्हाला ऐकण्याची गोडी लागली आणि त्या गोडीसाठी आम्ही मला इथे प्रवेश केलेला आहे. आणि पुण्या ठिकाणी कीर्तन आहे आणि पुण्या ठिकाणी म्हणला शिवासने यानं मानलंय, आम्ही त्या ठिकाणी जाऊ. गावात प्रवेशला श्रीपती गोपी मथुरेच्या श्रवणी ऐकली सद्दत होऊन धावती यदुपती पहा. त्यावेळेस असताना श्रीकृष्ण भगवान मथुरीमध्ये आलाय. हे सगळ्या गवळीला कळलं, त्या मथुरीतल्या लोकांना कळलं, तर मथुरीतील चहूकून धावले. जसा पावसाचा पाऊस पहिल्यांत लोंढा असणार आहे, समुद्राला मिळावे ना त्या नाल्या, तसा असणारे मला गवळणी ही असणाऱ्या मथुरीतील लोक असणारे कृष्ण बघण्याकरता होलेले. कित्येक जीवित होत्या नारी तैसाची करीचा कवळ करी वेगी धावती सुंदरी पुतना. कोणी जेवण असणार, कोणी स्वयंपाक करीत असेल तरी स्वयंपाक जागेवर टाकलं, सर्व जागेवर टाकलं म्हणून देवाचे देव भगवान आले. कोण आले? कृष्ण आलेला आहे. गोकुळचा गोकुळामध्ये जसा आनंद केला, आज मथुरीमध्ये त्याने प्रवेश केलाय म्हणला. सगळी बघण्याला कोणी विसरलाय म्हणला, सगळे सगळी बघण्याकरता आलेली. एक होती नग्न हात केशर कस्तुरी मिश्रित चोखणी शिरी घाशीत तैशी. तिला अंगावरली वस्त्र नेसाची केलेली नाही ती, तशीच वस्त्र टाकली मला, तशीच कृष्ण बघायला, देव बघायला. इतका भाव लागतो मनाच्या ठिकाणी, दरड भाव लागतो म्हणला. दरड भाव माणसाला देहावर राहावं लागतं म्हणला, विधेय अवस्थेला पोचावं लागतं म्हणला. जेव्हा विधेय अवस्थेला पोहोचलं की माणसाला आपल्यामध्ये काय विस्तरी अंगावर कपडे आहेत का, अंगावर कपडे मळलेत का, की त्याचं भान राहत नाही मला, काही राहत नाही. आपण ध्येय अवस्थेला पोहोचल्यानंतर एक गोपी जो कांडित उर्दव गेला मुसळा सहित हस्तकाने ऐकताची मात दावे त्वरित तैशी. त्यावेळेस म्हणला कानी मात ऐकले म्हणला, मुसळ असं घेऊन अशी करीत होती, तसाच हात उघडी घातला. किती भाव आहे, किती प्रेम आहे. अशा आधारे त्या मथुरीतल्या लोकांची अवस्था झाली, गवळण झाली मला असणारी अवस्था, अशी असणारे मथुरीच्या लोकांची सर्वांची अवस्था अशी बिघडलेली आहे. एक दळीत होती सुंदर कानी ऐके आला यदुवीर सांडून नाद गरगर जय श्रीवर पाहावं. त्यावेळेस असणारी एक असणारी गवळण मला काय केलं, दळीत होती म्हणला. दळाला हवा त्या असणारा का कृष्ण भगवंत आला गावामध्ये म्हणून कळल्या असणारे सर्व तिथं टाकलं. ते असणारे काम नका टाकून कृष्ण बघण्याकरता आलेले. बोलविल्या कृष्ण वेदके पायी घातली कर्ण ताटके चरणीची भूषणे सुरेखे करणे एके घाले ते. त्यावेळेस म्हणला कृष्ण ठिकाणी बघण्याकरता भुलल्यानंतर म्हणला पायातले जे असणारे पैंजण घालत ती नाकामध्ये घातलं, कोणी कानामध्ये घातलं, असली अवस्था बी गेली म्हणला. विधेय अवस्थेला पोचली देव बघण्याकरता. देवापुढे जात असताना विधेय अवस्था निर्माण व्हावी. कशी व्हावी? एक क्षण मात्र व्हावी. आता कुठं होती देव विधेय अवस्था होती, मसनभूमी ठिकाणी विधेय अवस्था होती. वैराग्य राहिला असं तर मला मसनभूमी ठिकाणी राहिलेला वैराग्य. मनुष्य म्हणतो तिथे गेल्यावर अरे काय जीवनामध्ये माणसाचे काय म्हणतोय,
काय जीवनामध्ये माणसाच्या तवा वैराग्य निर्माण माणसाला होते म्हणला. तिथं वैराग्याची जागा आहे, वैराग्याचं ठिकाण आहे ते. मसनभूमी म्हणजे कोण आहे तरी वैराग्याचं ठिकाण आहे. अनुवट जोडवी पोल्हारे कानी बांधली अक्षरे कंठी बांधली निन्ने पुरे वाळे पैंजण. त्यावेळेस पैंजण बांधले असरे मला जोडवी बांधली कानामध्ये घातली, पायामध्ये घालण्याच्या ऐवजी कानामध्ये घातली, कोणी गळ्यामध्ये घातली. का ही विधेयी अवस्था आहे. कोणची अवस्था आहे? विधेयी अवस्था आहे. देव बघण्याची अवस्था असावी तर विधेयी असावी. विधेयी अवस्थेला पोचल्यानंतर मग कुठलंही भान राहत नाही. शीस फुल चंद्र बिजवरा गुडगा बांधिती सुंदरा घोष बाळ्या परिकरा चरणा गोष्टी गोविती. त्यावेळेस मला नारा तरी मला कानामध्ये बाळ्या घालत ती असणारे मला पायामध्ये घातल्या आणि पायातली वस्तू असणारी मला कानामध्ये घातली, गळ्यामध्ये लगावली मला आणि गळ्यातली वस्तू असणाऱ्या पायामध्ये बांधली पाहिजे सारखी. अशी अवस्था असणारी त्या मथुरीच्या लोकांनी झालेली आहे. कशामुळे झालेली अवस्था ही? विधेय अवस्थेला पोहोचल्यामुळे झाली. देव देव माझा कृष्ण 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 ही सारखं ध्यास लागला, ही ध्यास लागावं लागतोय मनाचा ठिकाण ध्यास लागला की जागृती स्वप्नी जरी ही अवस्था आपली झाली तरी म्हणला देव भेटतो, तत्काळ देव भेटतो. ही अवस्था व्हावी लागते. पण झाली कोणाची अवस्था आतापर्यंत? कृष्ण रूप झाली पाहिजे मला अवस्था. आणि कृष्ण रूप झाल्यानंतर दुष्ट कवच असला सुद्धा जेवणी सैने सर्व ठिकाणी मला कृष्ण बघू लागला. एवढा दुर्जन होता तरी त्याला कुठे झाला कृष्ण? शास्त्रामध्ये कृष्ण दिसू लागला. अशी अवस्था दुष्कर झाली होती. आपली का अवस्था होऊन आहे? मोती यांचे दिव्य जाळी नेसते एक वेलाळी नाकीचे मोती चरण कमळे घोटिया जवळ. त्यावेळेस गोष्टीजवळ बांधली मला सरे, नाकात घालायचे मोत्याची मला तरी ती दागिने, तो दागिने मला घोट्याच्या ठिकाणी बांधले गेले. अशी अवस्था त्यांची भुलल्या गेली मला सरे. तसं त्यांना वेळ लागल्यासारखं झालं. वेळ म्हणजे कोणतं लागावं? वेडा व्हावं तरी कसला येडा व्हावा? त्या देवाचे वेळ लागावं, त्या नामाचे वेळ लागावं. कुणी बोललं, कुणी शिव्या दिल्या, कुणी काही म्हणतात आपल्याला याच्याकडे भान नसावं माणसाचं. तसा वेडा व्हावा. एक काजळ मुखी घाली ती कुंकुम डोळ्या माझी लेती जावडी मुखाशी माकी त्या अहो नाना तरीचे मला त्याने व्यवसाय विचार केले मला तरी. काजळ कुठं घातलं? मुखाच्या ठिकाणी घातलं. आणि ते कुंकू असणार म्हणला कपडा द्यायचा सर पित्तळ ठिकाणी लिहून असणार कुंकू लिहून ती गवळणी ती गोपी असणाऱ्या कृष्ण बघण्याकरता त्यांचं एवढं मनाचा वेग निर्माण झाला. काय मन असतं त्यांचा झाला असेल मनाचा देव बघण्याकरता, देवाला देखण्याकरता, असा देव बघण्याकरता आपली अवस्था तयार होते. ती मार्ग माणसाच्या ठिकाणी निर्माण व्हावं लागतं. देव बघण्याची इच्छा माणसाच्या ठिकाणी असावी लागते. कर्पुरे सुपारी गोळीली एकीने करणा माझे घातली वेणी सगळी या तत्काळी एकी खोविती तो. त्यावेळेस मला नाराजची वस्तू असणारे मला ज्या ठिकाणी लिहायची त्या ठिकाणी लिहिली नाही मला तरी. जी करत आहे ती केलं नाही, ती सगळं भान विसरून गेले. कशाला बघून? कृष्ण बघून. कृष्ण रूप असणारे मथुरीतून कृष्ण रूप झाला. देवादी देव असताना कृष्ण सगळ्या मथुरीतल्या लोकांना वेद लावला. गोकुळात होता वेद लावला होता, मथुरीसला वेद लागला गेला नाही. एक अर्धांगी लेत कुंचकी मुक्ताहार बांधी मस्तकी नेसते वस्त्र हस्तकी दावे. भान नव्हतं मला सर. देवापुढे जाताना भान नसं. मला जम्पर घालताना चुळी घालीत असताना मला अर्धी चुळी घातली आणि अर्धी चुळी तशीच ठेवली आणि तशीच असताना मला मथुरीच्या लोकांच्या अवस्था निर्माण झाली. बाळके ठेवणी शिंक्यावरी कडी घेतली घागरी एक षटचक्राचे माळीवरी तिथून हरी. त्यावेळेस त्या गवळींच्या गोपिकाची मला अवस्था काय निर्माण झाली तर म्हणलं ती लेकरं कोण सुली शिंक्यावर सुली आणि घागरी काकाला घेतल्या ना कृष्ण बघायला निघाले. कसला आहे मनाचा ही छंद, नामाचा छंद आहे. हे नाम आहे, एवढी नामाची गुढी लागली पाहिजे. नामाचा एवढं वेळ लागला पाहिजे. नामाचा एवढा वेळ लागल्यानंतर मग काय केलेली लगेच त्या क्षणालाच भेट. इथं बसल्या ठिकाणीच भेट. काय होत नाही भेट? एवढी अवस्था जर आपली तयार झाली तर म्हणला का देवाची भेट होत नाही? देव लगेच भेटतो. वेळ नाही लागत देवाला भेटण्याकरता. देव भक्तीच्या चौबारा उभ्या राहिल्या सुधरा एक साधनाच्या मंदिरावरील चढे वेल्लाळी. त्यावेळेस आपल्या घरावर चालली कुणी असणारे काही ठिकाणी मला ज्या ठिकाणी उंच ठिकाणी उंच ठिकाणावर गेली कृष्ण बघण्याकरता. कृष्ण रूप झालेली अवस्था ती कृष्ण 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 सारखे करू लागले होत्या. देवादी देव असताना कृष्णा तू कुठं आहे रे असे बघण्याकरता त्यांचं मन असणार परवर्त झालं होतं. एक ध्यानाचे गवाक्षद्वार त्या वाटे लक्षिती यदुवीर एक लय लक्षाचे जाळ जर त्याहून पाहते जगात. त्यावेळेस असणार त्या उड्या लोकांची अवस्था एवढी निर्माण झाली म्हणला त्या मथुरी मधल्या गोपिकाची.
आज तर या जगाची अवस्था म्हणजे एवढी निर्माण झाली, मला इथे अवस्थेला गेली होती, मला पोचली होती. ती कानामध्ये कीर्ती केलं, देव 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 सर्व ठिकाणी. एवढं ते नाही ऐकलं होतं. माणसाला वेळ झालं. नारदाला एक बारच वाले पडायला सांगितलं होतं. एकच गोष्ट ती त्याला राम म्हणता येतं, मारा मारा म्हणत होता, पण त्याला वारुळ घालत तर त्याला मनाच्या ठिकाणी भान राहिलं नाही. म्हणला ध्यानच लागलं, ध्यासच लागला आणि त्याचं वेळच लागलं. असं वेळ माणसा ठिकाणी लागावं लागतं. क्षणिक जाणून आडाआडी वेगे लावी प्रेमाची शिडीवरी चढता तातडी पाहे आवडी हरिते. त्यावेळेस मला कुणी शिडी लावली, कुणी गुढी उभा केली, कुणी नाना तरीचा शृंगार केला आणि नाना तरीचा शृंगार करू म्हणला भगवंत बघण्याकरता. आळस नाही कुणी केला असता रे. आळस माणसा ठिकाणी नसवाय. आळस आवडीने असणारे म्हणला, आळस नसावा माणसा ठिकाणी. म्हणला देव बघण्याची इच्छा असावी. मुखाच्या ढेगातनं गोष्टी सांगताच्या साधूच्या मुखाच्या ठिकाणी काय गोष्टी निघतात आणि काय गोष्टी ऐकायला मिळतात आणि ती आपल्या कानाची तृप्ती कशी होते आणि हृदय तृप्ती कशी होते ही सारखं असणारे मला आपण चित्त लावलं पाहिजे. तसा समाधी लावून असा चक्रपक्ष बसतो, कवा असा चंद्र निघतो आणि आमची ताणभूक भागते. त्याचा तसंच अंतकरण होतं चातक पक्षाचं. अहो असे मला पाऊस पडण्याकरता मला सारखं त्या सर्व मुखासर वरी तोंड करून ओरडतो आणि कधी तोंडामध्ये थेंब पडल आणि आमची ताण कधी भागल. ठाई ठाई गोपीचे 12 वर्ष ते सुमनांचे संभार एक रत्नदीप घेऊन सुंदर ओवाळे ती पुराण. त्यावेळेस मला पंचार्थ कोणी घेतलेले आहेत म्हणला. ठाईच्या ठाई असताना मला भार उभारले म्हणला श्रीची. कृष्ण भगवंताला फुलाची वृष्टी करू लागले. देवादी देव असताना कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला. याचा बहार सगळ्या सगळ्या उभारलाय. जिकडं तिकडं गल्ली बोळामध्ये सुद्धा कृष्ण रूप बघण्याकरता सगळ्या गलीमध्ये सुद्धा गेला. मदन मोहन मगे मेघश्याम देखता गोपीस थोर संभ्रम एक म्हणते कोटी काम ओवाळावे. हे ज्यावर म्हणला किती आपलं सिरेच वाळून जावं असा सुंदर सगळ्याला बघितल्या वेल लावणाऱ्या श्रीमूर्ती म्हणला. आता सुद्धा पांडुरंगाच्या मंदिरात गेले, पंढरपूरला गेले, चंद्रभागेची आंघोळ केली, मध्ये मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर जेवढा दुःखी झाला मनुष्य तेवढा मनुष्य त्याचं दुःख नाहीसं होतं आणि तो मनुष्य सुखी होतो आणि त्याला समाधान वाटतं. किती बी दुःखी असू द्यावं, पांडुरंगाची मूर्ती जर बघितली आणि पांडुरंग जर निहाळलं तर डोळ्यामध्ये देव जर बसला तरी आपलं सुद्धा असताना आत्ता सध्या तो काळ आहे. एक म्हणते श्रीमुखावरून सहज आवे वाळून एक कामे विवळ पूर्ण हरिवदन विलोके. त्यावेळेस मला प्रत्येकाने मला भगवंताचं मुखचंद्र बघायला चालू केला. कसा देव आहे कसा नाही. अव त्या महात्म्याला वेळ लावलो, आणिकाला देवाने वेळ लावलं, त्याला लाजवलं. शिवान लाजला ना आता जंगलामध्ये निघून गेला. त्या भगवंताची कंबर एवढी लहानशी होती. असा वेळ लावणारा माझा श्रीकृष्ण भगवंत आहे. असो धनुर्याग मंडपा समीप आला चतुराशाचा बाप जो माया नियता चित्व स्वरूप कर्म मोचक मोक्ष. असं म्हणलं असं रे, वाजत गाजत असताना म्हणला श्रीकृष्ण भगवंत. ज्याने म्हणला असं रे वेदने चालू केला त्या मंडपाच्या ठिकाणी आला म्हणला. मंडप लावलेला आहे. नाना तेरची म्हणला आता कुठलं वेद म्हणते होती, कुठली ऋषी होती पण आता ऋषी मुली तर ह्यानं मारलंय. सगळ्यांचा गाडा गेला, चार मुष्टिक अशी दुष्ट त्या जवळ होती मला. त्या दुष्टांनी सगळ्यांचा काटा काढलाय. आता कोण मंत्र म्हणतो तो कोणाला ठेवायचं. असा वेदना ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत प्रवेश केला. तो कंशे कुटिले केले बंड लोह धनुष्य ठेविले प्रचंड जैसे पूर्वी त्र्यंबक कोदंड सीता वल्लभे भंगी. त्यावेळेस म्हणला या दुष्टाला दुरात्म्याने काय केलं, लोखंडाचं एक आसरा धनुष्य तिथं तयार करून ठेवला, कोदंड तयार करून ठेवला. जसं म्हणला जगाचा जनक राजाला दारामध्ये परशुरामाच्या हातातलं ते कोदंड होतं आणि तीच कोदंड असल्या प्रभू रामचंद्र त्यानं 2 तुकडे केले होते. कानापर्यंत कानाडे वल्ल्या त्याचं 2 तुकडे कड केलं आणि त्याचं 2 तुकडं होऊन पडले गेले. गजा शेतात मित्रे आकर्ण ओढून पंकज नेत्रे लोह धनुष्य मोडून क्षण मात्रे 2 शकली केली पाहिजे. त्यावेळेस म्हणला सर या कौसाच्या दरबारातले जनकाच्या दरबारातले सुद्धा सर या प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये ते जे म्हणला सरे तुकडे केले ते म्हणला त्या धनुष्याची म्हणला. असंच या कौसाने कापटकार केलं आणि तसाच लोकांचा धनुष्य मला ते तुला आहे. तेथे होते दैत्य रक्षक महाउन्मत मध्य प्राशक परम दुर्मती पिशित भक्षक सहस्र. त्यावेळेस या कौसात आराम आता वाईट माणसं घरी माणसं कशी असतील, त्याची संगती कशी असते मला आणि कोणासंग सोबत करीत असते. आपल्यामध्ये गुण आहे
तुकोबर आहे म्हणतात मज भेटू मज जातीचे भेटले की तेस्तेच्या गोडी तेस्त्याला लागत असते म्हणला. कुठली भेटावी त्याला आपल्या जातीची भेटावी. तशी असारी उन्मत झालेली होती, दारू पिलेली होती, अशी असारी उन्मत झालेली दुष्ट दुरात्मा या कौसाच्या सभेत ठिकाणी होती. त्याला नीट कोण सांगणार? अशी दुरात्मा असल्यावर त्याला वाईट बुद्धी सांगणार का चांगली बुद्धी कोण सांगाल का? अशी दुरात्मा होती. राजांना न घेता गोळे बळेची लोचाप मोडिले म्हणून अवघेची लोटले रामकृष्णावर. कृष्ण भगवंताने मला तात्काळ त्या स्तरावर धनुष्य उचलला, त्याच्यात 2 तुकडे गेले. सगळीच असारे दैत्याचा भारच्या भार असारे कृष्ण भगवंतावर तात्काळ सुटला गेलेला आहे. ऐशे देखोनी राम वनमाळे कोदंड खंडे हाती घेतले दोघे उठले प्रतापबळी कोण आखळी तयार. त्या जरा शिवा असावा एखादा म्हणला असरे त्या शिवासारखी असले दोघं असरे 55 असावा आणि तसा 55 हातीवर सुटावा. आता मध्ये धनुष्याला भान लावून असरे. बळराम दादानं काय केलं? बळी नांगूर हातामध्ये घेतला. आता प्रत्येकीच नांगरून टाकतो म्हणला, काही ठेवणार नाही मला हे पृथ्वीवर, असा अवस्था निर्माण झालेली आहे. जैसे आजांचे उभे असता बार निशंक उठती दोघे व्याघ्र की देखोनी वारण चक्र जैसे मृगेंद्र. त्यावेळे कोल्याचा मला दोष पण शिव बघत नाही, शिवाची आरोळ येत नाही, तेव्हा कोलेचा गोंधळ झालेला असतो म्हणला. जेव्हा बघितलं शिवाला त्याची दातकीळ नसती म्हणला तरी त्याचा आवाज सुद्धा बाहेर निघू शकत नाही. शिवाला बघितलं की यांची अवस्था अशी घाबरली. धनुष्याला बाण लावला कृष्ण भगवंताने आणि बळरामा नांगूर बळीराम म्हणला तर नांगूर हातामध्ये घेतलेला आहे. आणि पृथ्वी त्याचा भार एक पूर्वी निरालोद्भव सुत मित्र कुमार देखोनी पिशिताशनाचे बार दाविनले जैसे प्रलय रुद्र तैशेची दोघे उठावत. त्यावेळेस उठा श्रीकृष्ण भगवंताने मला बळराम मला तात्काळी दैत्य बघितले, दैत्य बघून मला असं खवळलं. अरे तुम्ही पहिले दैत्य पुन्हा त्यावर मद्यपान केला, मद्यपान करून मला अशा गोष्टी आणि दुष्ट दुरात्मा तुम्ही आणि तुमचा राजा बी दुरात्मा म्हणला आणि त्या दुरात्माच्या दारामध्ये असं दरबारामध्ये असले असे कपट कारस्थान करणारे रणभैरव दोघे जण दोन्ही धनुष्य खंडे घेऊन पाडिले दैत्य समूह जोडून ग्रत प्राण सर्व त्यावेळेस दैत्याचे भारच्या भार पडले गेले मला तरी, कोणाची मुंडकी तुटली, कोणाचे हात तुटले गेले मला तरी. एवढ्या दैत्याचा म्हणला दैत्याला जाग्याला थांबावं लागलं मला, दैत्य जाग्याला मेला गेली. समाचार कळला कंसा ते चाप मोडीने जोडले दैत्या ते परतून गेले मागो ते उपनयनित्व राहा. त्यावेळेस म्हणला चाप बोलला, धनुष्य बोलला, मला सगळं दैत्य मारून टाकलं, झोडलं चांगलं निबर म्हणला आणि याला निबर शिक्षा दिली. ही कंसाला समाचार कळला. कुंड मंडप लिंगोशीला रक्षकांचा सहार केला रजक गवळी मारेला कळी काळा न भीती ते. त्या कडी काळाला शिक्षा लावणार, दंड लावणार आहे म्हणला. सगळं चाप म्हणला, दैत्याला शिक्षा लावली, दंड केला म्हणला. सरे ज्या उपवनाच्या ठिकाणी राहिली होती त्या ठिकाणी निघून गेलेली. वनी क्रमोनी रजनी सेवेची उदरयावर येतात तरणी नित्य नेमक सारोनी ते क्षणी सिद्ध झाले. त्यावेळेस म्हणलं सकाळचा बाल नित्य नेमाप्रमाणे सरे आपले स्नान संध्या करून नित्य नेमाची पूजा उरकून ती नित्य नेमाप्रमाणे आपले सज्ज झालेले. कंसाचा वेदने बघायचा आता. गोविंद्र आणि यादवेंद्रवरती बैसले जसे शशी दिनकर मागे गवळी यांचा बालकृष्ण बळे सबळ दिसे. चंद्र आणि सूर्य एका रथामध्ये बसावे, दोन्हीच एकदा निघावे. त्याच्या पाठीमागे गवळ्याचा भार असताना म्हणला, गवळ्याने गवळी एवढा असा भार कौसा दरबारात निघाला आहे. जैसा व्रतासुरावरी पूर्वत युद्धा निघे त्रिदशा समवेत की ते मित्र कुलभूषण बंधू सहित निघे वैश्रवण. त्यावेळेस म्हणला असं पूर्वी सुद्धा असायचं म्हणला. कार्तिक स्वामीनं मला आपल्या स्तरी मला अविधी घेऊन वस्तू घेऊन जशी म्हणला सरे निघाली होती तशी बळरामाने श्रीकृष्ण भगवान रथावर बसून निघालेले. की तारकासुरावरी कुमार अंधकासुरावरी अपर्णावर तैसाची यदुकुल प्रताप दिनकर. अवस्था अपावर जशी धैर्यात म्हणला गरुडाला घालावी म्हणला तशी अवस्था सुद्धा झाली होती म्हणला. ती साप सगळी जाग्यावर थांबत होती. तसं कृष्ण भगवान या दुष्टाचा खडा करण्याकरता बळरामाने ती रथावर तात्काळ बसलेले. प्रताप रुद्र दोघे जण चाललेले राजविधीवरून कंसाशी सांगती चार जाऊन येत कृष्ण तुझे भेट. आता मला सांगितलं, मला समाचार कळला कंसाला म्हणला सरे तुला भेटण्याकरता कृष्ण आणि बळराम दादा येऊ लागलेले. कंस म्हणे युवराज पाठवावा कृष्ण मार्गी येताची कोंडावा सांदी माझी रगडावा महानागे पाय. त्यावेळेस कंस म्हणते माझ्या बसवर आणू नका त्याला म्हणली. तिकडेच गलीत गाठा बोळात गाठा
आणि तिकडे त्याला मारा म्हणा, तर माझ्यापासून त्याला समोर येऊ देऊ नका. ठाई ठाई दैत्याचे थवे विधोभेदी उभी करावे आम्ही मुष्टिक चानुराधिका आगवे रंग मंडपी बैसू. तर मुष्टिक चानोर म्हणजे चांगली विद्या शिकणारी, चांगली बुद्धी देणारी म्हणला, अशी म्हणला माझ्यापाशी राहू द्या. आणि बाकी ते दैत्याचे भार म्हणला गल्लू गेली असणारे मला थांबवा आणि तिला ते मला कृष्णाला मारा. उलय महास्ती थोर कृष्णाशी पाठविला समोर सांधित कोंडीला यदवीर गवळी भारा समवेत. त्यावेळेस म्हणला बोळामध्ये गल्लीमध्ये असताना मला कृष्ण भगवंताला त्यांनी गाठलं दैत्याच्या भारानं. आता कुठं सूर्य म्हणला एखाद्या बोचक्यात बांधण्यामध्ये राहतो का, राहणार आहे का? अहो इस्तू कुठं तर चिंतक्यात बांधून ठेवा, ती आग लावणार आहे आणि ती आग लावून सगळं जाळणार आहे. असा असताना मला श्रीकृष्ण भगवंत आहे आणि दैत्याचे भार त्या समोर उभारले. यावरी बैसला जो दैत्य त्याने गज लोटेला अकस्मात गवळी झाले भयभीत म्हणते हस्ती हा नाटोपे. त्या हत्या असताना म्हणला असं रे दुष्ट दुरात्मा, आणि ते असताना मला गवळ्यात वाटला, गवळ्याची आवाज निघू लागलेली. कृष्ण म्हणे गजा कर्षकांते मूर्खा गज काढी आणि का पण ते तो म्हणे तुझ गज पदा काल ते घालून. ते मूर्खांना आलाय का मला सर हत्ती मला बघला का रस्ता मला मोकळा कर. त्यावेळेस मूर्ख असताना मला काय उत्तर देतो, गुराखिया कपट बळे वनी महादैत्य मारिले तैसे कोल ह्या सिन चले जवळ आले मरण. अरे आता रे म्हणला तू दैत्य म्हणला सर कपटकारस्थान केला, गवळ्या करत दैत भूत खाऊन मगर मस्त झाला. आता हिथं ती चालणार नाही म्हणला, आग बघ अशी राक्षस वना ठिकाणी मारली म्हणला, ती नाही चालणार ती माझ्या समोर. आता बघ इथं काय होईल गुरुराख्या. तुवा पुतना शोषिली मारीन तरुणावर्त मारिला अंतराळे गोवळ्या तुझ लागून ये स्थळी बळीरामा सहित मारीन. त्यावेळेस बळीरामासहित तुला मारीन मला, इथं तुला इलम साव लागू देणार नाही म्हणला सरे. पुतना मारली नाना तरी ती राक्षस मारली, ती गोष्टी इथं चालणार आहे. ती काय म्हणला गुरुराख्या, आता देवाला बोलले त्या गोष्टी आहेत काही. आता आता रे मला त्या दैत्याला दुष्ट दुरात्माना मला सरे उन्मत झालेली, उन्मत झाल्यावर मात्र काहीच कळत नाही. साधू कळत नाही, संन्यासी कळत नाही, तापसी कळत नाही, बामन स्व कळत नाही त्याला म्हणून उन्मत झाल्या लोकांना. ती काहीही बोलतो. कालिया आणि आगासुर किरडू मारून झाला शिथोर परी तुझा मृत्यू साचार जवळ अजिपात. अरे तू किरडी मारले म्हणला, कालिया मारलाच, आगासूर मारला, ईदगासे मला बारकी बारकी किरडी मारली म्हणला. तुझा परताप इथं काही चालणार नाही म्हणला. गवळ्याच्या पोरा तुला काही निभावित माझ्या पुढला. बकासूर पक्षी मारिला केशिया तो अश्ववदीला ऐशा ऐकता सावळा क्षोभला जैसा प्रलय. यावेळेस म्हणला सर असा दुर्धर गोष्टी बोलल्यानंतर मला सर भगवान शोभले, रागावले आणि रागावर आपल्या धनुष्याला बाण लावला. म्हणे मशकातो आणि हा गज मतकून प्राय दिसशी मजा आता शिक्षण न लागता तुझं मृत्यू. अरे तुझा मृत्यू आला जवळ, पण तुझ्या मृत्यूला फटा फुटला रे. तुला काही बोलायची मला असं बडबड सुटली मला असं, आणि तुझ्या मनात ठिकाणी मला असं रे तुला ही गोष्टी आठवायला गेलेल्या आहे. अंडज प्रभू पुढे आळे का तैसा दिसते तू किटका की मृगेंद्रा पुढे आज देखा प्रताप बोला. अरे म्हणला तू कसा आहे तर म्हणला कोल्यासारखा माझ्या सिंहासमोर उभारलाय म्हणला, तुझा तात्काळ वध करी म्हणला. वेद इलमसा लागू देणार नाही. श्रीकृष्ण भगवंत गर्जला करून बोललाय. जात वेदाशी म्हणे पतंग तुझं ग्रशीन मी समग्र की क्षत्रिया पुढे मांग आचार वनी आपुला. अरे एखाद्या पंडितासमोर एखादा मूर्ख येऊन उभा राहावा तशी मला अवस्था तुझी झालेली आहे म्हणा. तरी माझ्या समोर येऊन उभारला त्या पतंगासारखी मला तुझी गत करीन म्हणला. तात्काळ पतंगाना असणाऱ्या दिव्यावर झडप राहील आणि आपला प्राण गमवा अशी तुझी अवस्था झालेली आहे. आता विष्टाभक्ष काका आपण राजहंसा दावी शहाणपण की निर्नाशिक सौंदर्य पूर्ण रविती वराशी. अरे म्हणला तू विष्टा बच्चन करणार कावळ्यासारखा मला राजहंस पक्षाला जाऊन मला त्या मोठ्या सारा खाली बघतोच, त्याच्यामुळे थांबतोच आणि त्याला नाना तऱ्हेचे मला त्याला शिक्षण शिकवतोच. काय अशा दुष्टा दुरात्मा म्हणला तरी तुझा राजा दुरात्मा, तू बी दुरात्मा आहेस. की महाउर्गा पुढे जाण मुशकाला टवकारून की लवण पुतळा म्हणे संपूर्ण सिंधू प्राचीन. त्यावेळेस म्हणला सरे दुष्ट दुरात्मा म्हणला तो अनेकाला मला बसवला सर मला तुझा राजे तसं म्हणत तू बी तसायचं म्हणला, आणि तुझा आता तुला शिक्षण आम्ही दंड करीन म्हणला. अशा असं कृष्ण भगवान ते बोलू लागले. शुष्कत्रणाचा पुतळा कक्षे घालीन म्हणे वडवानाळा त्या साहित्य शिखरपूर आला तैल घृत. अरे म्हणला पापराचा पुतळा तुझ्यासारखा आहे म्हणला. हे असताना अग्नीला जाऊन भिडावा, भिडून आपला आपला राख रांगोळी व्हावी. तू तसा माझ्या समोर आला का? रास बेद टावीला व्याघ्र वृश्चिके तोडीला खजिरा अंगार तैसा अल्पायुषी तू पामर बहुत. अरे तुझा अल्पायुष्य आहे, दुष्ट दुरात्मा तुझा म्हणला प्रतिभेला फॉलो कुठला म्हणून बडबड करू लागला आणि नाही ती गोष्टी तू बोलू लागला नाही.
आयशे बोलणी सावळा गज सुंडा दंडी धरिला तुझा हात कंठी घातला टोळीने पाडीला होता आज या वेळेस असा कृष्ण भगवान तरी बोलला तात्काळ मला त्याच्या असताना जीव असताना हाती धरली आणि हाती धरणीवर जागेवर पाला शेवेची गज उठवणी ते वेळ सवेची गज उठवणी ते वेळी सुधा डंदे हरिशा ओळी चपळ उसळे वनमाळी पुची हरिजळी आज या वेळेस म्हणला हत्तीने उठला की गंडस्थळाला आपल्या असणाऱ्या भगवंताला आवडण्याचा प्रयत्न केला कृष्ण भगवानाने जागेला त्याला तोडून मारला नाही घरघरा बहुंडीनी ते वेळे कोलई अशी भिरकाविली वरील दैत्य आपटणी चोर केले मृत घटक आज या वेळेस मला छानाचा स्वाईना जगला मला डोळ्याचा पातळ विस्तार म्हणला हातीचा मला चकाचूर केला आणि दैत्याचे बहारच्या बहार असे मला किती वार मारले त्याचं गणित सोन मला एवढं दैत्य मारून टाकलं मागोती गज सरसावनिया लक्ष्मी आला यादवराया 10 वेळा भिरकावनिया कृष्ण नाते दिदला आवड हा वेळेस मला हातीला फेकून दिलं मला सरे पुन्हा हाती आला त्याचा हातीचा मला सरे कृष्ण भगवंताने त्याचा चक्काचूर करण्याचा प्रयत्न केला शेवटी धरला चरणी निजबळे अफाळीला मैदिनी निशेष केला चोर हो निगत प्राण धरली त्यावेळेस मला त्या हातीला म्हणला सरे पायाला धरलं पायाला धरून मला चक्काचूर मला हातीचा केला नाही मला कृष्णाने केला म्हणला त्याला इलमचा लागू दिला नाही वेळ लागू दिला नाही ऐसा मारिला कोले हस्त दोन्ही मोडून घेतले दंत लंबा इमान सरळ दिसत लोहार गाज त्यावेळेस त्या हातीला मारला हातीच्या तोंडाचे दात उपशिले म्हणला लावार गळाच असावी मला हातामध्ये जशी गदनी घ्यावी लावार गळा घ्यावी इशीची म्हणला तशी घेतली बळरामाने श्रीकृष्णाला जेव्हा दैत्य जोडपास चालू केलं म्हणजे राशीच्या राशी पडल्या गेल्या म्हणला बळीरामी आणि गोपाळे दोन्ही दंत दोघी घेतले विमानी देव बैसून आले कौतुक पाहते त्यावेळेस बळरामाने श्रीकृष्ण भगवान हाती दात घेतले म्हणला जशी लवार गळा हातात घ्यावी तशी घेतली जोडपास चालू केलं तेव्हा 33 कोटी देव असं विमान घेऊन आले काय करते पराक्रम चाललाय या पृथ्वीवर काय चाललंय ही बघण्याकरता आलेली दोघे हस्ती दंत घेऊन पुढे चपेट तिथे शेष नारायण ठाई ठाई जोडून दैत्य पाळे पाडिले ठाई ठाई मला दैत्याच्या भारच्या भार पाडले तू म्हणला तरी हातामध्ये हातीचा दात आहे आणि या दाताना अनेक राक्षस म्हणला तरी किती राक्षस मिली याची गणती स्वा करता येणार परम बिद्राईत मल्लबळे बळीरामे बहुत आपळेले ठाई ठाई प्रेत पुंजे पडिले रक्ते वाहते रक्ताचे नद्या वाहू लागले रक्ताचं पूर जाऊ लागलं असली अवस्था झाली म्हणला बळरामाने श्रीकृष्ण भगवंताने एवढ्या राक्षसा चुरा केलेला आहे धडकत वाद्यांचा कल्लोळ बिदो बिदी पळती कंसाची मल्ल महाद्वारा श्रीराम घन निळ कंसाची त्या वेळेस म्हणला असणारे गल्लू गल्ली असणारे पळू लागली तेव्हा असणारे ईशिया द्वारामध्ये जिकडे दरवाजा लावला त्या ठिकाणी होती म्हणला आणि तिथं झुडपू मारली आली की 16ची ती सगळ्याचा बुकना केलेला आहे तो द्वारपाळ घेऊन येते शस्त्रे समोर देखील नव पंकज नेत्रे हस्ती दंत गाये गात्रे चूर्ण केली तयार द्वारपाळच्या द्वाराजवळ ईशिया द्वारापाशी होती म्हणला तर द्वारपाळा स्वार आली शस्त्र घेऊन तवा श्रीकृष्ण भगवंताने बळरामाला सगळ्याचा चकाचूर केलेला आहे हरी प्रताप पाहता ते वेळा सकळ मल्ला पळ सुटला रंग मंडपाशी पातला यादव राणा निजबळे त्यावेळेस असता हाल कळून उठला त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान म्हणला ज्या ठिकाणी कंस बसला शिवाचा नावा त्या रंग मंडपाच्या ठिकाणी निघाला म्हणला कुठं बसला म्हणला तुम्ही कुठं बसला म्हणला एवढ्याला म्हणला तुम्ही म्हणला वाईट मार्ग शिकला एवढी काळाच्या दाडात घातली म्हणला तरी यांना तर चांगला मार्ग दिला चांगल्या मार्गाने जर लावलं असतं यांना जर भजन कीर्तन शिकवलं तरी जगले मला 4 दिवस म्हणला आणि तुमच्या वाईट मार्गामुळे तरी म्हणला ही असणाऱ्या आदपत्नाला गेलेली आहे कंस सगळेशी बैसला आपण तो अकस्मात देखील दोघी जण त्या अद्भुत पंचानन कंस वारण शोध त्यावेळेस असणाऱ्या कंसाला म्हणला सगळ्या ठिकाणी बसला तर बघितलंय मला शिवाला बघितलं आलेलं तिथं हातीचं काय चालणार आहे कोल्याचं काय चालणार आहे पुढे म्हणला कोला दचकला म्हणा ठिकाणी म्हणला घाबरला कोला त्यावेळेस कोल्याला कुंकड पळावं हे स्वतः कळलं नाही की ते कल्पात सूर्य दोघे जण पाती सभा अवलोकन कंसाधिक कद्य तो पूर्ण गेले म्हणला कंसाचं म्हणला नजर म्हणला दीपकली डोळे स्वतः दचकले अंतकर स्वतः दचकले गेलं म्हणला सगळे सभेतली स्वतः बघू लागते मुष्टी काय चानोर आहे अशी दुष्ट दुरात्मा सरासरे बघू लागले भोगेंद्र सभा अवलोकी सकळी दिसली जेवी विसली मुशक तो धावले नगर लोक कृष्ण मुख पाहावया त्यावेळेस असताना या सभेच्या ठिकाणी बेडरामानं बघितलं तेव्हा ही चिलटाप्रमाणे दिसलंय त्याच्या पुढं काही झाली नगरातली लोक सगळी धावली म्हणला आणि धावून कृष्ण भगवंताला भेटण्याकरता कृष्णाला
बघण्याकरता सगळं नगर धावलेलं आहे. आकर्ण नेत्र तनु सुकुमार नीलजित मूर्ण सुंदर गरुड पाचूचे गर्भ परिकर काढून अहो असारे म्हणायचे डोळे किती सुंदर आहेत मला, कानापर्यंत भव आहेत मला श्रीकृष्ण भगवंताच्या मला. असे सुंदर रूप असणारे भगवान की बघण्याकरता चहूक नसणारे दैत्याचे बहार या गावातली सर्व बघण्याकरता आलेले. जो उपयोग दिसो त्याचा वर भक्त कैवारी तर लोक सुंदर नार वीर श्रेष्ठ श्रीवर कंस सभेत विराजे. असा कवूस असताना मला सभेत ठिकाणी बसलेला आहे आणि या सारी सगळीच त्या मथुरीमधली लोक या कृष्ण भगवंताला बघण्याकरता आलेले. ब्रह्मानंद मुरुनी अवलिळा तो हा होतीला कृष्ण पुतळा दिव्य पदके मुक्त माळा डोलती गळा हरींच्या. हा तर हरीच्या गळामध्ये मला घालला गे जी आतारे या मथुरीमधले लोक असताना मला श्रीकृष्ण भगवंताला आवडीनं भावानं प्रेमानं असताना मला भेटण्याकरता आलेले. मुक्ताहार निर्मळ सुडाळा हरिकंठी दिसती जैशी इंद्रनीळ स्वास्य वदन तमाल निळ कुंडले ढाळ. अहो नाना तरीचे हार घातले मला वजींच्या गळ्यामध्ये मला फुलाचे हार आहेत मला आणि श्रीकृष्ण भगवंताच मला आकाशात रंग असणारा आणि त्याच्यावर मला असणारे मला चंदन लावला का बा ठिकाणी असे भगवंताचे रूप इतके सुंदर दिसू लागलेलं आहे. हरिमुख अवलोकिता डोळा परी हरी कोणाशी कैसा भासला निज भक्ताशी वाटला की कैवारी. त्या वेळेस मला निज भक्ताची भगवंत कसा वाटला, दुश्मनाला कसा वाटला ह्याच्यामध्ये किती दांडगा फरक आहे म्हणला. दुर्जनाला देव कसा दिसतो आणि निज भक्ताला देव कसा दिसतो म्हणला. दृष्टी तर एक आहे पण दृष्टीमध्ये तेच भरलेलं वेगळं वेगळं आहे. कंसाशी वाटले केवळ हा आपणाची न्यावया आला काळ मल्लाशी वाटला प्रलय काळ हा तो आज या वेळेस कौसाला काय वाटलं आपल्याला काळ नेण्याकरता करता चाललाय आणि बाकीच्या नगर लोकाला काय वाटलं म्हणलं आपला कैवारी आला, आपल्याला कैवारी आला आपल्याला ह्या संकटामधून सोडवेल असा असणारे मला प्रत्येकाच्या ठिकाणी विचार आलेले. गोपीशी कैसा दिशे मनमोहन के कोटी कदर्प मुखावरून सांडावे हरीच्या वावळून पाहता म्हणून. अहो गवळणीची गोपीशी म्हणला सारे कृष्ण कसा बसला म्हणला सारे मनमोहन बसला गेला म्हणला सारे मदनासारखी मूर्ती बसला गेली आणि दुष्ट दुरात्मा या कंसाला कृतांत काळासारखा असला कृष्ण दिसू लागला. सजल जलदवर्ण तमाळ निळनंदा दे गवळ्या वाटे हा बाळ सवंगडी कृष्णाचे गोपाळ त्याशी वाटे प्राण सखा. त्या गवळ्याला गवळणीला आमचा प्राण सखा वाटायचा म्हणला आणि या दुष्ट दुरात्माला कृतांत काळासारखा वाटायचा. प्रत्येकाची म्हणला मनाची चंचलता बुद्धी चित वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणला. देव बघणेश्वर म्हणलं वेगळे वेगळे पद्धतीचं लक्षण होऊन माणसाचं आहे. संत जे केवळ ज्ञानार्थ त्याशी वाटी वस्तू हे जगत व्यापक पूर्ण ब्रह्मानंद निष्कल्क तोची यदुकुळे अवतार. त्या वेदव ठिकाणी असताना श्रीकृष्ण भगवंताने अवतार धारण केलाय म्हणला सर. देवादी देव असताना देवाचं अर्चन असताना देवाचं ध्यान असताना भगवंत असताना म्हणला त्या ठिकाणी अवतार धारण केला. पृथ्वीचे जे नृपाभिमानी त्याशी शासन करता वाटे चक्रपाणी यादवाशी कुलभूषण म्हणे जगत द्वंद्व दिसतो. अहो या प्रत्येकावर धुमाकूल झाला धुमाकळाला मला असं दुर्जन मला दुर्जन मानलं मला त्याला शिक्षा देण्याकरता श्रीकृष्ण भगवानाचा अवतार धारण झालाय म्हणला आणि इथं इथे बारच्या बार बकुणा करणार आहे. अग्रजा समियता अच्युत देखता द्वेषी झाले गर्वहत जैसा सभेत देखता पंडित मूर्ख समस्त दचकत. आज या वेळेस मला एखाद्या पंडित माणसाला बघितलं पंडित माणसाला बघून असणारे मूर्ख लोक असणारे मला दचकतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा काय होतं म्हणला काळंकी निर्माण होती आणि काळंकी निर्माण होऊन मला त्यांचा चेहरा सुद्धा पडल्या जातो. का जंभूक मिळवणी बहुत मागे पंचान्नाशी निंदित तो मृगेंद्र उभा टाके अकस्मात मग बोबडी. या वेळेस म्हणला असणारे कुली महागच भुकत असतात म्हणला. जेव्हा शिवाला बघितलं की दचकत म्हणा दचकल्यानंतर म्हणला त्यांची बोबडी होती. कधी होती जी बोबडी सिंहाला बघितल्यानंतर म्हणला पर कोल्याने गर्जना मागच केलेली असते म्हणला गल्ली पळाली. पण शिवाला बघितलं की मनातल्या मनातच का बसला तैसे कंस चानोर मुष्टिक भयभीत सभा सकळीक म्हणते दाटून आणला पावक ग्रह आपल्याला. त्यावेळेस असं कंसाच्या सभेच्या ठिकाणी असणारे मुष्टिक चानोर असे राक्षस होती. त्या राक्षसाला दचका बसला दचका बसून कृतांत काळ त्यांना दिसू लागला यमाचा एक दिसू लागला तेव्हा ते मनात ठिकाणी दचका बसला. मुष्टिक चानोर धैर्य धरून श्रीरंगाशी बोलती वचन तुम्ही बहु झोंबी घेता म्हणून आम्ही करणे ऐकले. आज ह्या वेळेस कृष्ण भगवंताला बळीराम मला म्हणाले तुम्ही कुस्त्याला चांगले खेळत होतो म्हणून फडा बरेच फडावर मला कुस्त्या खेळ्या तुम्ही आम्ही ऐकले मागं म्हणले तरी तुम्ही कुस्त्या खेळण्याकरता तुम्ही पर्यंत आहेत आमच्या संघात तुम्ही कुस्त्या खेळण्याकरता तुम्ही आता लंगूर लावा
अशी बळरामाला श्रीकृष्ण भगवंताला अरे तुम्ही कसले बी कपट कारस्थान करा की कारस्थान त्याच्या पुढे जमणार नाही. एम जवळ आला ना आता काय करता तुम्ही? घराला आग लागली नको पेटी उपसली म्हणजे बलिमीला आग लागली पेटी उपसली म्हणजे जमतंय का? बलीम जळणार आहे आता राहणार असलेली राक्षस वाऱ्यानं जाणार आहे असला विचार झालेला आहे. तरी सभे बसले सबळ मल्ल जो वाटेल तुम्हाशी समतोल त्याशी भिळा सभा सकळ पाहिलं कौतुक. आज या वेळेस मला सभेच्या ठिकाणी बसलीत मला तुम्हाला जे ज्या संघ कुस्ती खेळत त्याच्या संघ कुस्ती खेळा बसले मला सभेच्या ठिकाणी. मुष्टिक आहे चानोर आहे वक्रदंत आहे आज जरासंध आहे अशी असणार द्यायचे बसले मला एक जण कुस्ती कोणा संकट खेळा. ऐकोनी हसीजे जगन्नायके तुम्ही अवघी दिसता मशिके आयशे बोलून वैकुंठ पालके चानूर धरून वडील. त्या वेळेस असणाऱ्या कृष्ण भगवंताने मला हसू आला ना हसून म्हणतात तुम्ही एखाद्या चिलड्याप्रमाणे दिसता एखाद्या कोल्याप्रमाणे दिसत म्हणला त्याच्या अनोला धरलं मला इकडे म्हणला किती दिवस कवसाला वाईट अशी बुद्धी शिकवलीच म्हणला धरला न वाढला पुढं काय केलं. चानूर बोले ते वेळे मजसी घडी हातोपळी ऐसा मल्ल उर्वी मंडळी कोणी नाही देखीला. त्या वेळ चानोर म्हणतो मला हात देऊन मला कुस्ती खेळणारा कोणी बघितला नव्हता म्हणला आजच दिसला बाबा पहिलवान म्हणला असा त्या चानोराला मनात ठिकाणी विचार आलाय. मल्ल युद्ध मांडले निष्कंठ भिडली चानोर आणि कमला नायक तो बळीरामे वडीला मुष्किता महागृती ते मुष्टिकाला असणाऱ्या बळीरामाने बोलला श्रीकृष्ण भगवान चानोराचं म्हणला युद्ध सुरू झालं कसलं म्हणलं युद्ध म्हणला त्या मल्लविध बघताना पृथ्वीचा दन 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 करत होते हादरत होते बुक्कुमच वाटत होतं. भुजेशी भुजा आदळती कचरगण ग्रीवा पिळते एका एका उलटून पाळते एकमेकाशी त्या वेळेस एकमेकाला उलटून पडू लागली अशी मला जबाब मल्लविध सुरू झालं तेव्हा पृथ्वीचा दनदनाचा आवाज होऊ लागला. प्रहर प्रबळ वाजती सप्त पाताळे दनान ते वर्म ठाव लक्ष ते प्राण घ्यावया एकमेकाचा प्राण घेण्याकरता म्हणला सारे असा मार देऊ तेव्हा ही सगळी भूमी सुद्धा दंदलली म्हणला सारी आकाशापर्यंत खाली पाताळापर्यंत आवाज निघू लागला. मुष्टिकाचे हृदय ते वेळा बळीरामे मुष्टिकात देतला सेवेची उचलून आवलीला बळी आपटीला धरणी. त्या वेळेस असणाऱ्या मुष्टिकाला मला तात्काळ बळीरामाने छातीमध्ये असणारी बुक्की मारले की त्या असणाऱ्या तात्काळ त्याला उतरून पडलेला आहे. जैसा पक्क फणस पडता आवणे निशेष जाय चोर होणे तैशी मुष्टिक विदारोने प्रगत प्राण तो केला. त्या मुष्टिकाचा घात बळीरामाने एकच बुक्की मध्ये गेला मला असणारे फणसाचं फळ जसं मला वरून पडावं आणि त्याचा चक्काचूर व्हावा तशी अवस्था मुष्टिकाची झालेली आहे. मुष्टिकाचा प्राण गेला अशी देखोनी घन सावळा चानूर धरणीवर आपटीला प्राणाशी तर मला मुष्टिकाचा प्राण गेला तर चानोराचा मला आतापर्यंत लावाला इलम लावणे मला वेळ लागायचा नाही म्हणला आणि वेळ कसा लागू त्याच्या म्हणला कृष्ण भगवंताने म्हणला चानोराचा चक्काचूर करून टाकला. दोन्ही मल्ला अवघे पळते नगर दुर्गावरील उड्या घेते एक ब्रिदे सोडून पळते शस्त्रे सांडते हाती. तर हातातली शस्त्र गाडी मला बाकीच्या म्हणला तरी पहिली हातीली गेली की मला माघारी आता बाकीच्या हात्या हातातली शस्त्र आपोआप गळाली म्हणला असली अवस्था वेगायला गेलेली आहे. तो शल आणि दुजा सोशल धावले कंसाशी सबळ मल्ल ते कंसातर्फे तात्कळ आपटून या मारिले. आणि 8 जण ते वेळा धाविले जीत करून म्हणती सावळा ते देखून बळीभद्र कोपला आवडता आला 8 जण. आता जेवढे काही मुष्टिकाने चांदुर्या दोघाला मारलं काही पळून गेले परंतु जे काही निवडक जे काही कंसाचे साथीदार होते एकदाच त्या ठिकाणी 8 जण आलेले आहेत आणि ह्या 8 जणाला बघून बळीरामाला भयंकर राग आलेला आहे. मिळाले 8 जनावरांना धरू म्हणती रामपंचनानं ते तुक्यासी एका कृष्ण करी भांडण तळपत्वे. आता ते 8 जण चौकडून झटायला लागलेले आहेत म्हणजे एकच सिंह असावा आणि 8 हत्ती चौकडून त्या सिंहाला त्यांनी गाठावं तशा प्रकारे ह्या 8 जणांनी या बळीरामाला गाठलेला आहे. जैसे तुंबनीची ओली फळे भूमीशी आपटिता होती शकले तैसे 8ही आठपणी मारिले शेष अवतारे ते धवा. आणि शेषाचा अवतार असलेला हा बळीराम ताकदवान असलेला एखादा भोपळा घ्यायचा आणि आपटून टाकल्यावरती भोपळा कसा फुटतो तशा प्रकारे 8च्या 8 राक्षस भोपळ्याप्रमाणे त्या बळीरामानं मारून टाकले. कंसाशी भय वाटे दारुण म्हणे म्या दोघे हे बोलावून बळे जवळ आणले मरण दोघे प्रलय मान दिसत असे. अरे हा एक प्रलय आहे काळ यम दिसायला लागले मला माझ्या डोळ्यासमोर विनाकारण त्या अक्रोला पाठवलं आणि ही यमालाच मी माझ्या घराला बोलून आणलंय अशा प्रकारे सगळ्या राक्षसांचा संहार व्हायला गेला बघून भीती त्या कंसाच्या मनामध्ये निर्माण झाली. दाटुनीने दंदशुक खवळिले निजले सिंह जागे केले
तैसे हे दोघे पाचारिले आता आटले मनुष्यबळ. आता माझं सगळं संपलं, म्हणजे आता काय शिल्लक राहत नाही. ज्याप्रमाणे मी एखादा साप असलेला विनाकारण खवळून जागा करावा, तशा प्रकारे या श्रीकृष्णाला मी माझ्याकडे बोलून माझं मरण मी ओढवून घेतलं. तो वाद्यांचे घनचक्र ते वेळी कर्कश वाजे रणधुमाळी, त्या छंदे रामा वनमाळी नाचताची ते दवा. आणि हे दोघ जण त्या रणमैदानामध्ये जसं नाचगान करावं तशा प्रकारे हे श्रीकृष्ण आणि बळराम त्या ठिकाणी नाचतायत. ते दोघे रणपंडित जैसे काळा आणि कृतांत, की मेरू आणि मंदार निशित सबळ तैसे दिसत असी. आणि बलवान आहेत. कृतांत काळाला सुद्धा शिक्षा लावणारे असे या ठिकाणी बळराम आणि श्रीकृष्ण दोघ जण दिसत आहेत. की समुद्र आणि अंबर, की विष्णू आणि पिनाद कदर, की स्वामी आणि वीरभद्र वरद पुत्र शिवाचे. आणि वरद पुत्र असलेले श्रीकृष्ण आणि बळराम या ठिकाणी एक अंबर, आकाश आणि एक समुद्र अशा प्रकारचे बलवान त्या कंसाच्या सभेमध्ये दिसत आहेत. किंवा अंगारिका पुत्र आणि पुरीहूत, किंवा भार्गवत आणि भार्गवजित जरासंधाचा जमात, त्या प्रकारे लक्ष दोघा. आणि हे दोघ जण त्या कंसाच्या सभेमध्ये असताना असे दिसू लागलेले आहेत, ज्याप्रमाणे एक सूर्य असावा आणि एक चंद्र असावा असे शोभायमान आणि ताकदवार त्या कंसासमोर दिसतात. ऐसा कंस भयवितांतरी सेवकांशी झडकरी आज्ञा करी, अरे या दोघांची बाहेर नेऊन या आता घाला आताची. आता त्या ठिकाणी कंस रागावला, थोडा चिडला आणि सगळ्या सेवकांना आपल्या साथीदारांना म्हणला, अरे या बाबा या दोघे काळीयम असलेले काहीतरी करून आपल्या या सभा मंडपाच्या म्हणजे मथुरेच्या बाहेर घालवा. वसुदेव आणि देवकीची वे मारा गवळी समवेत नंद सहारा, यादव तितुकी आधी धरा वध करा उग्रसेनेचा. आणि या ठिकाणी शेवटी काही झालेले आहेत त्या ठिकाणी जे यादवांबरोबर आले आहेत, नंदाबरोबर आले, यशोदा बरोबर आले, ते सगळे गवळ्याची पोरं वगैरे असलेली धरा आणि यांचा बंदोबस्त करा. ऐसा एकता जगजीवन तैसा चंड वैरव येत उडून, अकस्मात उचली वारण तैसा श्रीकृष्ण दाविन. आणि असं म्हणल्यानंतर आता आमच्यावरच या ठिकाणी हा शाप द्यायला लागलेला आहे. त्यांना धरा मारा म्हणतोय, त्यावेळेस श्रीकृष्णाला भयंकर राग आलेला आहे. आणि एखादा भैरव ज्याप्रमाणे राक्षसावर तवतळून यावा तशा प्रकारे त्या श्रीकृष्णाला राग आला. उंच स्थळी कंस बैसला त्यावर हाळी जाऊन कोसळला, हस्त चपटे मुकुट पाडीला भूत वळवंटी केसांचा. आता ज्या ठिकाणी सिंहासनावर उंच अशा आसनावर हा कंस बसलेला होता, सागरातला खालचा धुमाकूळ सगळा झाला, परंतु आता यांना बाहेर घालवा असं म्हणल्यानंतर कृतांत काळ ये जसं धावून यावा तशा प्रकारे श्रीकृष्णाने गोळी मारली आणि त्या कंसाच्या छातीवर बसला. छातीवर बसल्याबरोबर त्या कंसाचा सिंहासनावर बसलेल्या कंसाचा मुकुट वगैरे खाली घालून पडला. झोटी धरुणी ते क्षणी बळेस आसडून या आपटीला धरणी, मुष्टिघात हृदय लक्षुणी सबळ बळे ओपिला. आणि त्याचा मुकुट तर खाली पडलाच, परंतु त्याच्या झिपऱ्या असलेले केस असलेली त्या श्रीकृष्णाने धरली आणि गरगरात फिरवून त्या ठिकाणी जमिनीवर आपटून लाथाबुक्याने मारायला सुरुवात केली. कंस डोळे वटारून ते तेजी तात्काळ सोडीला प्राण, अशुद्धाचे लोटे पूर्ण मुखावटले चाटिले. आता मुखावटून त्यावेळेस रक्त उन्मळ झालेला आहे आणि आता जीव जायची वेळ, म्हणजे अशा प्रकारची अवस्था त्या कंसाची झाली. पूर्ण उदाहरण पूर्ण आनंद कंद कंसाशी दिले निजपद, भक्ता भक्ता मुकुंद एकच गीत दिसत असे. आता तो कसा आहे, जे काही दुष्ट असेल त्याला मुक्ती द्यायची, त्यालाही चांगलं पद प्राप्त करून द्यायचं, तशा प्रकारे त्या कंसाचा वध करून त्या ठिकाणी त्यालाही मुक्ती मिळवून दिलेली आहे. परिस पूजनी लोह लाविले ते तात्काळ स्वर्ण झाले, एके परिसासी मारिले लोह घेऊन या. आता कसं होतंय, चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं झगडल्यानंतर त्याचं कल्याणच होत असतं. जसा परीस लोखंडाला झगडला किंवा आपण लोखंडाला जर लावला परीस, तर त्या लोखंडाचं परीस सोनं करतो, परंतु सोन्यानंच जर परिसाला मारायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्या लोखंडाचं सोनं होतं. तशा प्रकारे या ठिकाणी दुष्ट असलेल्या त्या कंसाचं सुद्धा श्रीकृष्णाच्या आशीर्वादानं सोनं झालं. तोही तत्काळ केला सुवर्ण तैसा भक्ता भक्ता जगजीवन, कोण्या प्रकारे तरी ध्यान हरीचे सदा लगावे. आणि अशा प्रकारे आपण चांगल्या मनानं का नाव घेणार का वाईट मनानं का नाव घेणार, परंतु चांगल्या किंवा वाईट भावनेतून श्रीकृष्णाचा किंवा परमेश्वराचा आपल्याला सत्संग घडावा, ज्याच्यामुळे आपण आपल्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्ती मिळते. जैसी भंगी कीटकी आणीत ती ध्यानी तैसीच होत, तैसा कंस उत्तरला निश्चित हरी चिंते करून या. आणि जो जो प्राणी ज्या ज्या पद्धतीनं आपल्या मनामध्ये देवाचं ध्यान करेल तशा प्रकारे त्याला मुक्ती मिळायला लागते. तशाच प्रकारे त्या कंसाला सुद्धा श्रीकृष्णानं कशाच काय स्वरूपाने विनापूर्वी मुक्ती मिळवून दिली. कामी तारिल्या गोपी समजता भय तारिले मागव जाता,
वृंदावनीच्या पाषाण लता स्पर्श उदरिता हरिणे. आणि त्यानं काय केलं नाही, त्या कंसाचा तर उद्धार केलाच, परंतु त्या गोकुळामध्ये असताना सगळ्या पाषाणाचा, दगडा धोंडांचा, फळांचा उद्धार केला आणि सगळे गवळे असलेले, त्या गवळणी असलेल्या त्यांचा सुद्धा उद्धार केला. परम बाळ हत्यारी पुतना तीस मारेले करून स्तनपाना आयसा हा वैकुंठीचा राणा समसमान सर्वासी. आणि वैकुंठाचा राणा असलेला सगळ्याला समान, दुष्ट असो किंवा चांगला असो त्याला मुक्ती मिळवून द्यायचं तो काम करतो. लहान बाळाला मारण्याचं रूप घेऊन ते राक्षसीने आलेली पुतना त्याला जसं मारलं, म्हणजे दुष्ट असला तरी त्याला मुक्ती मिळवून देतो, तशा प्रकारे या कंसालाही मुक्ती मिळवून दिली. आसो आयसा मारीला कंस आदिती कुमारा झाला उल्हास धडकले दुर्मीचे घोष नादे आकाश कोंदले. आणि आकाशाला गवसणी घालावे अशा प्रकारच्या सगळ्या दुदुमी वाजायला लागल्या, वाद्य वाजायला लागली. कंसाचा वध झाल्यानंतर सगळ्याला आनंद होऊ लागला. दिव्य सुमनांचा वर्ष वारंवार करीती देव मथुरेतून दुष्ट सर्व उठून या पळाले. आणि त्या मथुरेमध्ये जेवढे काही राक्षस होती राहिलेली आता म्हणजे आता इतर राहण्यात काय अर्थ नाही, आपला नेता गेला म्हणजे काय चालत तापतात, ते सगळे जिकडे तिकडे पळून गेले आणि देवांना सुद्धा अत्यानंद होऊ लागला. जय सरदी ठसावता बोध सहपरिवारे पळती क्रामकोद तैसा मथुरेसी येता जगद मुकुरुंद तैस आज दैत्य अवघेची पळाले. आणि एखाद्या माणसाला साक्षात्कार घडावा त्यावेळेस त्याच्या अंतकरणातले जे काही षडविकार आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हा गर्व असलेला चांगल्याच्या संगतीत राहिल्यानंतर सगळे जसे पळून जावेत तशा प्रकारे त्या मथुरेतले राक्षस दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतील ते सगळे निघून गेले. सुटता श्रीकृष्ण प्रभंजन दैत्य जलद जळा केले विरोण की हरे उगवता चंडीकरण द्वेषतम निसरले. आणि द्वेषाचा अंधार असलेला त्या मथुरेतला सगळा नष्ट व्हावा, सूर्य उगवल्यानंतर अंधार जसा नाहीसा व्हावा, तशा प्रकारे त्या मथुरेमधले जेवढे काही दुष्ट होते ते सगळे तिथून निघून गेलेले आहेत. आयसे वेगळे निवडता हरळ मग उरले शुद्ध तांदूळ खोटे निवडिताची सकळ उरे केवळ खरे नाणे. आता त्या ठिकाणी आपण जर चुंबक लावून बघितलं तर खरं नाणं असलेलं ओळखू येत आहे किंवा त्याच्यामध्ये काय लोखंड बिसणं असलेलं ते कळतं. तशा प्रकारे तांदूळ आपण नीट करताना खड्या बाजूला काढल्यावर चांगलं तांदूळ शिल्लक राहतंय. तशा प्रकारे या मथुरेतले सुद्धा सगळे खडे असलेले, दुष्ट असलेले सगळे ते निवडून गेले आणि आता शुद्ध असलेली, चांगली असलेली माणसं तेवढी त्या मथुरेत राहिली. तैसे मथुरेतून गेले दुर्जन उरले ते निजभक्त सज्जन प्रजा लोक मिळून हरीशी शरण आले तेव्हा. आणि या श्रीकृष्णाला सगळे शरण आलेले आहेत. आतापर्यंत त्या कंसाचा आम्हाला तसाच दाखवता त्रास होता बाबा, तो आल्यामुळे आपलं बरं झालंय म्हणून सगळे जे काही सज्जन माणसं होती त्या श्रीकृष्णाच्या भोवती गोळा झालेली आहेत. कंसाचे कलेवर ते वेळे उग्रसेनाचे प्रधानी आणले त्याही अग्नीत घातले संपादिले उत्तर कर्म. आणि त्या उग्रसेन नावाच्या सेनापतीनं या कंसाचं शरीर असलेलं तिथून आणलं आणि त्याचं ते काही अंत्यविधी असलेलं क्रियाकर्म पूर्ण केलं. तात्काळ फोडल्या बंदीशाळा सोडून गरविले सकळा उग्रसेन राजा आणला तोडीला शृंखला तयाची. आणि त्या उग्रसेन राजाच्या शृंखला असलेल्या बेड्या तोडून काढल्या. जे काही बंदिखान्यात देव, सज्जन, ब्राह्मण यांना जे बंदिखाने टाकले होते त्या सगळ्यांची सुटका करून टाकली. मात्र जनक उग्रसेन त्या श्रीकृष्ण धरून नमन सिंहासनी बैसवून छत्र धरिले सुमूर्ती. आणि चांगला मुहूर्त त्या ठिकाणी शोधून काढला आणि त्या उग्रसेनाला त्या ठिकाणी सिंहासनावर बसवलं. झाला परम जे कारण नगर आनंदने समग्र यादवांचे उजळ वक्र केले तेव्हा मुकुंदे. आणि त्या मुकुंदानं किंवा श्रीकृष्णानं त्या ठिकाणी मथुरेला सुद्धा त्या ठिकाणी दोषमुक्त करून त्या ठिकाणी उग्रसेनाचं सिंहासनावर बसवून चांगल्या प्रकारे ते सांत्वन केलेलं आहे. मग शेष आणि नारायण सवी घेऊन उग्रसेन समस्त प्रजा ब्राह्मण समागमे चालिले. आणि त्यावेळी सगळे ब्राह्मण लोक आनंद झाला. आता दुष्टपणा सगळा नाहीसा झालेला आहे. उग्रसेनेसहित या ठिकाणी बलराम आणि श्रीकृष्ण सगळे यादव वगैरे निघालेले आहेत. घेतले वस्त्रे अलंकार लागला वाद्यांचा गजर ते वसुदेव देवकी सुंदर ते सत्वर पातले. आणि वसुदेव आणि देवकी त्या बंदीखान्यामध्ये होती तीही त्या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांना वस्त्र अलंकार देऊन पाठवत असताना ज्यांना त्या कंसानं बंदीखान्यात टाकलं होतं ते खरे आई वडील वसुदेव आणि देवकी तेही त्या ठिकाणी जवळ आलेले आहेत. शेष आणि यादवेंद्र दोघी साष्टांग घातला नमस्कार वसुदेव देवकसी गहीवर प्रेमपूर दाटला. आणि आता ही आपली खरा मुलगा आपला आहे, यानं या ठिकाणी आपल्याला सोडवलं, वाचवलं, त्यांना किती आनंद झाला असेल. म्हणून त्या वसुदेव आणि देवकीनं त्या श्रीकृष्णाला आपल्या गळ्याशी मिठी लावलेली आहे. देवकीचे दोन्ही चरण दळ धरिती शेष जगजीवन कृष्णाची हृदय धरून स्पुंद स्पुंदनी रणी माया. आणि त्या आई असलेली तिला फार अंतकरण तिचं भरून आलेलं आहे. ते श्रीकृष्णानं पाय धरले, त्याला उचललं, आपल्या हृदयाशी कवटाळून धरलं आणि ते देवकीला सुद्धा गहिवरून आलेलं आहे.
वनाहुनी आल्या सीतानाथ प्रेमे कौशल्या ओसंडत पैसेचे देवकी हृदय धरित वैकुंठ पीठ आणि निवासिया वैकुंठाच्या पीठामध्ये वास करणारा, शेषावर शयन करणारा परमात्मा कसा धरला? ज्यावेळी 14 वर्षाचा वनवास भोगून प्रभू रामचंद्र ज्या अयोध्येमध्ये आल्यानंतर त्या कौशल्य मातेने त्याला जसं आपल्या हृदयाशी कवटाळून धरलं होतं, तसाच भाव, तसंच अंतकरण भरून आलेल्या देवकीनं श्रीकृष्णाला आपल्या हृदयाशी कवटाळलं. प्रेम पाहुणा फुटेला देवकीस क्षणा विलोली हरिमुखास मागोती धरी हृदयास उस्का बुसकी स्पुंदत. आणि ओक्साबोक्षी ती रडायला लागली, हृदयाला धरते, कवटाळते, पुन्हा पुन्हा त्या श्रीकृष्णाचं मुख बघते. असं अंतकरण भरून आलेली देवकी त्या ठिकाणी आनंद चोरला. माता म्हणे निलोत्पदलवर्णा तुवा केले नाही माझ्या स्तनपाना, तुझच नाही नानेले नाही जग जीवना करके करून आपलिया. तुला जन्माला घातल्याबरोबर हे श्रीकृष्णा मी त्या गोकुळामध्ये तुला नेऊन सोडलं, मी काय तुला स्तनपान केलं नाही, तुला नाहू धुवून सुद्धा घातलं नाही, असे मी दुर्भाग्य आहे. अशा प्रकारचं दुःख त्या देवकीला वाटू लागलं. तुझं पान नाही निजविले नाही दुग्धपान करविले, जवळ नाही रसाविले व्यर्थ आले जन्मासी मी. आणि मी जन्माला येऊन काय माझा उपयोग झाला नाही. त्या आहे ना देवकीने केली बाळा भाग्य यशोदेच्या बाळी, तशा प्रकारे मी जन्माला घालून काही माझा उपयोग झाला नाही. तुला पाण्यात घालून कधी झोका दिला नाही, तुला कधी दूध पाजलं नाही, तुझं कुठल्याही प्रकारचं लहानपणाचं जे काही पुढं कौतुक करायला पाहिजे ते माझ्यातून झालं नाही. कारण मी दुर्भाग्य आहे, जन्माला येऊनही माझा काही उपयोग झाला नाही. आसो अलंगिनिया घनश्यामा माता भेटले बळरामा, वर्णिता ते तिचा संभ्रमा शेष उपरमा पावेल हो. आणि त्या ठिकाणी बलराम आणि श्रीकृष्ण हे दोघही एकमेकाला भेटलेले आहेत, आपल्या आईवडिलांना भेटलेले आहेत. आणि त्यानंतर पुढील कथा असे आपल्याला पण ऐकायची. भोगींद्र आणि या देवेंद्र करीती वसुदेवासी नमस्कार, त्याचे नसावरे गहीवर प्रेमपूर दाटला. आणि हे श्रीकृष्ण आणि बलराम असलेले जसं देवकीला भेटले तसेच त्या वसुदेवाला भेटलेले आहेत. आणि त्या वसुदेवाला सुद्धा तसे अंतकरण भरून आलेले आहेत, त्याचं प्रेमानं पाहणं दाटून आलेलं आहे. अवलोकनी दोघा पुत्रा धनी न पुरे वासुदेवाच्या नेत्रा, हृदय आलिंगिले घनश्याम गात्रा तो पंचवक्रा गम्य. आणि त्या पंचवक्राला सुद्धा त्या ठिकाणी त्याचं वर्णन करता येणार नाही. अशा त्या बळीरामाला आणि श्रीकृष्णाला त्या वसुदेवानं सुद्धा आपल्या हृदयाशी कवटाळून धरलाय. वस्त्रे बुस्त्रे अलंकार नाना कृष्णे लिविले दोघा जना, आली वसुदेवाची तुझी अंगणा गोकुळी होऊन रोहिणी ते. आणि दुसरी बायको असलेली त्या वसुदेवाची तीही त्या ठिकाणी आलेली आहे आणि सगळ्याला वस्त्र अलंकार देऊन त्यांना सुशोभित केलेलं आहे. उग्रसेन भेटे जामाता हृदय धरली दृढ दुहिता, नंदाधिका गवळी समजता वसुदेव ती. आणि वसुदेव देवकी उग्रसेनानं आपल्या जावळी असलेला किंवा आपली दिया त्या सगळ्यांनाच वस्त्र अलंकार देऊन जे काही नाता संबंध आहे त्या ठिकाणी दृढ करायचा प्रयत्न केला. गजरे मिरविती समजता देव पुष्प वर्षाव करीत, तो 16 वर्णिता समजत बहुत ग्रंथ वाढेल. आता त्या श्रीकृष्णाचं या ठिकाणी त्या कंसाचा वध केल्यानंतर सगळा कसा आनंद उत्सव आहे. या ठिकाणी त्यांची मिरवणूक कशी त्या मथुरेमधून काढायला लागलेली आहे. ग्रंथकर्ते म्हणतात त्या वर्णनच करता येणार नाही, आणि त्याचं जर वर्णन करीत बसलं तर या ठिकाणी आणखीन ग्रंथाचा आकार थोडासा वाढेल. तो गर्गमुनी आला अकस्मात सेवे घेतला कृषी बहुत, वसुदेव देवकीसी म्हणत व्रत बंद आता करावा. आणि तेव्हा त्या ठिकाणी ते गर्ग ऋषी आलेले आहेत, आपले सगळे ब्राह्मण बरोबर घेऊन आलेले आहेत. आणि त्या श्रीकृष्णाचं मुंजी बंधन किंवा 12 काय त्याला तो विधी असलेला मुंजी बंधनाचा विधी या ठिकाणी करावा असे ते ऋषी सांगू लागले. शेष आणि नारायण दोघांचे आरंभिले मौजी बंधन, परमहर्षे उग्रेसन पोळी भांडर ते धवा. आणि मग याचं आता मुंजी बंधन करायचं आहे असा विधी करण्यासाठी त्या ठिकाणी तयारी केलेली आहे. उग्रसेनाला अत्यानंद झाला, आता यांची मुंजी करायची आहे. मग त्यानं सगळं भांडार असलेलं ते द्रव्याचं खुलं केलेलं आहे. वस्त्रे द्रव्य अलंकार द्विधाजासी वाटी नृपवार, तो वेदशास्त्र गोचर त्याचे ब्रह्मसूत्र घातले. आणि ब्रह्मसूत्र असलेलं जानव वगैरे त्यांच्या गळ्यात घातलं, त्यांची मुंजी केलेली आहे. त्याचं वर्णन असलेलं करता येणार नाही अशा प्रकारचा विधी त्या मुंजीचा त्या ठिकाणी पूर्ण केला. येता सांग 16 दिवस पूर्ण झाला, मग नंद निघाला गोकुळा वसुदेवासी पुसोनिया. आणि त्या वसुदेवाची आज्ञा घेऊन हा नंद राजा या ठिकाणी मुंजीचा कार्यक्रम पूर्ण केलाय आणि आपल्या गोकुळाकडे जायला परत निघालेला आहे. हरिने वंदिले नंदा ते म्हणे आता जावे गोकुळाते, तुके दिवस पाळे माते ते कदा विसरेना. आणि ज्या मातेनं माझं पालन पोषण केलंय त्या वसुदेवाला आणि त्या कोणाला यशोदेला मी काय कधी विसरणार नाही.
अशा प्रकारे त्या नंदाला घरात परत पाठवलेलं आहे. आता माझे स्मरण असू द्यावे, सुखी गोकुळी नांदावे, नंद समुदित प्रेम भावे, काय बोले ते आता देवा. त्या लहानपणापासून सगळं बालपण त्याचं त्या गोकुळामध्ये गेलेलं आहे. आता त्यांना परत पाठवायचं आहे. दोघांचं अंतःकरण भरून आलेलं आहे आणि माझी फक्त आठवण ठेवा अशा प्रकारे तो श्रीकृष्ण त्या गोकुळातल्या लोकांना परत पाठवताना बोलतोय. त्यावेळेस ते काय म्हणतात, तुझ टाकुनी गणनिळा, कैसा मी जाऊ गोकुळा, तुवा गोकुळी वैकुंठ पाळा, बहुतलीला दाविल्या की. आणि हे वैकुंठवासी असलेले श्रीकृष्णा, आता आम्हाला गोकुळची एक एक आठवण कशी काढावी. आता तू इथंच राहायचा म्हणतोस त्या मथुरेमध्ये आणि गोकुळामध्ये आम्हाला तुझ्या लहानपणाच्या जे काही कला केल्यास, क्रीडा करून दाखवल्यास, कौतुक करून दाखवलंस, त्याची आठवण आम्ही कसं विसरणार. काय काय आठवू गुण कोणत्या उपकारा होऊ तिन, आता मी गोकुळाशी जाऊन काय सांगू लोकांते. आणि मी आता परत गेल्यानंतर काय सांगायचं लोकांना, श्रीकृष्णा मी सोडून आला असं कुठल्या तोंडाने सांगू. कारण तुझा लोभ, तुझं प्रेम त्या गोकुळातल्या लोकांना इतकं मिळालेलं होतं की आता आम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही. मी जाऊन त्या श्रीकृष्णाला सोडून आलो असं पुण्या तोंडाने तिथं सांगू असं त्या नंदाला वाटू लागलं. तुझ टाकुनी माता जाता श्रीपती, लोक मज काळमुख म्हणती, काय सांगावे यशोदे प्रती, ती प्राण देईल तुझ मीन. आणि आता तुला ज्यानं अंतःकरणापासून तुझा सांभाळ केलाय त्या यशोदेला मी काय सांगू. मी जर असा गोकुळात परत गेलो रिकाम्या हातानं तर काया तोंडा जाऊन मला ते लोक सगळे नावं ठेवतील. तुझा लोभ असेल तर मी तुला सोडून जाणं काय मला बरोबर वाटत नाही. तुझ विन गोकुळ सर्वोस, तुझ विन घर बनबनित उदास, म्या देह देहाची सांडिती आस, काय ग्रमास जाऊ आता त्या आता. घराला मी जाऊ कसं काय, ते घर मला बनबन करेल, मला खायला उठेल. या गोकुळामध्ये मला गेल्यानंतर त्या सगळ्या गोकुळवासियांना सुद्धा वाईट वाटायला लागेल. असा शोक, असं दुःख त्या ठिकाणी नंदराजाला वाटू लागलं. जैसा कीटक कोसला जाय पळून, तैसी आम्ही होऊ दोघे जण, तरी तुझं कारणे प्राण देऊ आम्ही जाण आता पा. आम्हाला जीव द्यायची वेळ आलेली, इतका आम्हाला दुःख होत आहे. एखादा कोसला घर तयार करतो आणि त्या घरातून तो कोसला निघून जातो आणि ते कोसला जसा रिकामा शिल्लक राहतो तशा प्रकारे या गोकुळाची अवस्था होईल. हरिनंदासे म्हणे ते समय हा न देख करावा तुम्ही काही, मी असे तुमच्या हृदयी वियोग नाही आणि सर्वथा. तू सांगतो की बाबा तसं काय नाही म्हणले, मी गोकुळात बी आहे आणि मथुरेत बी आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारचा वियोग किंवा कुठल्या प्रकारचं दुःख, कुठल्या प्रकारचा त्रास मी काय होऊ देणार नाही. मी तुमच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये सतत राहीन. हो निनंदाचे समाधान गवळ्या समवेत परतून, गोकुळाशी चालले अवघे जण वर्णिती गुण कृष्णाचे. आणि मग त्या श्रीकृष्णाचं शरण वंदन करून जड अंतःकरणानं आता काय विलाज नाही, तो कसा तरी आपल्याला सांभाळ करतो म्हटला, एवढं आश्वासन घेतलं आणि त्या गोकुळाकडे सगळे निघालेले आहेत. नंद पावला गोकुळा, गोपिका गवळ्या सकळा, सांगे मथुरीचा सोहळा, जो जो झाला वृत्तांत. आणि तिथे गेल्यानंतर मग आता काय तरी सांगावं लागेल, त्यांचं समाधान करावं लागेल. हे सगळे गवळी असलेले, नंदराजा असलेले सांगायला लागला की बाबा आम्ही मथुरेला जात असताना त्या वनामध्ये कसं राहिलो, तिथून जाताना काय काय कला केल्या, इकडचा सगळा जो वृत्तांत आहे तो ते गोकुळातल्या लोकांना सांगू लागले. समाचार समजता ऐकुनी तटस्थ झाल्या नितंबिनी, म्हणती परमपुरुष कैवल्य दानी, त्याची करणी कोणाशी न कळे. आणि म्हणजे ते कायच म्हणले तसं कलाकार, त्याच्या करण्याचा अंत कोणालाच लागलेला नाही आतापर्यंत. आणि त्यानं खरोखरच अशी कला करून दाखविली असेल, कौतुक केलं असेल. इथल्या त्या मथुरेतली सगळ्या कथा ऐकून गोकुळातल्या सगळ्या नरनारी असलेल्या, गवळणी असलेल्या आनंदित होऊ लागलेल्या. माता यशोदा सुकुमारा मज टाकून गेलासी, मथुरापुरा तू तत्परा पर आणि सोयरा, भक्तजनाचा पय होसी. आणि तो त्या भक्तजनांचा कैवारी असलेला या ठिकाणी मथुरेत राहिलास आणि तो आम्हाला गोकुळामध्ये एकटं सोडलंच. यशोदा सुद्धा तिथं शोक करू लागली. हरिजनी ठेवणी मन वर्तती गोकुळीचे जन, आसो मथुरेत जग जीवन, पाहता जन सुखरूप. आणि आता काय का असं ना म्हणजे आपल्या अंतःकरणापासून तो आपली सेवा करेल, आपल्याला आधार देईल असे त्या गोकुळामध्ये लोक सुखी राहू लागले. आणि इकडे मथुरेमध्ये श्रीकृष्ण आपल्या सगळ्या सवंगड्याबरोबर सुखी राहू लागला. आक्रोळे आपल्या मंदिराने उनी पूजले विश्वद्वारा, सकळ मथुरेच्या सुंदरा, यादवेंद्रा न विसंबती. आणि त्या मथुरेमधल्या सगळ्या सुंदर सुंदर स्त्रिया असलेल्या त्या ज्या काय कंसाच्या बंदीखान्यामध्ये होत्या किंवा कंसाच्या भीतीनं सगळ्या कुठं येत नव्हत्या, बाहेर निघत नव्हत्या, त्या सुद्धा या ठिकाणी त्या श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये मथुरेमध्ये येऊन त्याची पूजा अर्चा करू लागली. तयांचे मनोरथ परिपूर्ण करीत वसुदेव नंदन, घरोघरी हरीचे पूजन करीती जन मथुरेचे. मथुरेतल्या लोकांना सुद्धा आता त्या गोकुळातल्याला जसा आनंद व्हायला तसाच इथल्या सुद्धा व्हायला लागला. कोण आलं काय करणार आहे, त्याचं समाधान करायचं. घरोघरी सुद्धा त्या श्रीकृष्णाची पूजा या मथुरेतल्या लोकांनी सुद्धा सुरू केली.
कुब्जहिनी अतिप्रीती मंदिरी नेला जगतपती, तिची देखून या प्रेम भक्ती बाळाला श्रीपती ते येते. आता त्या कुब्जा जाताना म्हणले होते ना, एखादी वर जाताना मी येतो. श्रीकृष्णानं त्याला आश्वासन देत होते, कुबड्या असलेल्या अंगाने सगळी वेडी वाकडी. परंतु परत त्या ठिकाणी श्रीकृष्ण एक दिवशी त्या कुब्जाच्या घरी गेले आणि तिचे असलेलं ते काही भाव भक्ती त्यांनी पाहिलेली आहे. भक्तांचे पूर्ण मनोरथ करता एक जगन्नाथ, त्याची जैसी आवडती देख तैसाची होत तया ते. आणि ज्याच्या मनामध्ये जी काय अपेक्षा असेल, पण त्याच्या मनामध्ये खरी भक्ती असायला पाहिजे, ते मनोरथ पूर्ण करणारा हा श्रीकृष्ण त्या कुब्जेच्या घरी गेलेला आहे. कोणी पूजिती धरून या कामना, कोणी अर्चिती जनार्दना, कोणी शरण येती चरणा, निज ज्ञाना मागावया. आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी श्रीकृष्णाबद्दल आनंद, आपुलकी आणि प्रेम निर्माण होऊ लागलंय. आपली काय असेल ती मनोकामना पूर्ण करते. त्याने वेगवेगळ्या प्रकारची कोणी पूजा करायची, कोणी पाय धरायची, कोणी आपल्या घरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून पूजा करू लागले. अशा प्रकारचा आनंद त्या मथुरेमध्ये निर्माण झाला. उद्धव आणि अक्रूर हेचे हरीचे आवडते निरंतर, या क्षणभरी श्रीधर न विसंबे सर्वथा. उद्धव आणि अक्रूर हे दोघ जण त्या श्रीकृष्णाची जास्त आवडते. म्हणजे त्या मथुरेमध्ये असताना सुद्धा या दोघांना मात्र श्रीकृष्ण नेहमी आपल्या जवळ ठेवत असे. एका पंक्तीची भोजन, एकाची मंदिरी शयन, एक ठाई करीती क्रीडान, दोघा विनन काही आता. आणि या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, भिन्नता नाही. दोघ जणही त्या ठिकाणी एकत्र राहायचं, एकत्र जेवायचं, अशा प्रकारचा कार्यकाल सुरू झाला. संपले ग्रंथाचे पूर्वार्ध, जे समुद्राहून आघाद, त्याहून विशेष उत्तरार्ध, बहुत गुण अवधरा. आता या ठिकाणी ग्रंथकर्ते असं म्हणतात की हरिविजय ग्रंथाचा अर्धा भाग या ठिकाणी संपवत आलेला आहे. या अर्ध्या भागामध्ये जशी गोडी वाढत वाढत गेली, तशाच प्रकारे उत्तरार्धामध्ये सुद्धा असाच गोड कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. संस्कृत इथ क्षुत दंड रस अपर, त्याची प्राकृत हे वेळी साखर, सज्जना गोड लागे निरंतर, निंदक रोग रिष्ट नावडीची. आता ज्यांना आवडत नाही ते कशाला इकडे येते, बरोबर आहे का नाही? जे चांगले आहे ते इकडे येतात. आता ऊस आहे आणि त्या ऊसापासून गोड रस काढावा, रसापासून तशी साखर तयार करावी. तशा प्रकारे या संस्कृत ग्रंथामधून मी माझ्या बुद्धीनं या ठिकाणी सोप्या भाषेचा हा ग्रंथ तयार केलाय, असे ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगतात. भागवत आणि हरिवंश पद्मपुराणीचे इतिहास मिळवणे होतील असुरस, हरिविजय ग्रंथ हा. भागवत आणि पद्मपुराण हे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथातला थोडा थोडा सारांश काढून मी तुमच्या भक्तांसाठी म्हणून एक छोटा ग्रंथ तयार केला. ते भागवत पुराणाला जो वर्षभर वाचायचं संपायचं नाही, तेवढं काय आपल्याला शक्य होणार नाही, म्हणून त्याचा सारांश काढून हा हरिविजय ग्रंथ तुमच्यासाठी तयार केलेला आहे. हरिविजय ग्रंथ पूर्ण हेचे आंब्याचे सदा फळिले वन, पाळा आले प्रेमी करून भक्तजन सेविती हो. आता तुमच्यासाठी आतापर्यंत जसं आंब्याला मोहर यावा, फळं लागावी आणि ते पाडाला यावा आंबा, तशा प्रकारे आणि सदाच आंबे असलेला जसा वृक्ष असावा, तशा प्रकारचा हा हरिविजय ग्रंथ आपल्यासाठी आता पाडाला आलेला आहे. यासे सुखमुख लागले आवडीचे आडिये मुराले, संत जन सेविता झाले आनंदले परिपूर्ण. आणि हा रस असलेला जसा आंबा पाडाला यावा, पिकू घालावा, पिकल्यानंतर त्याचा रस जसा गोड लागावा, तशा प्रकारे जे सद्भक्त आहेत त्या सद्भक्तांना या ठिकाणी या रसासारखा हा गोड ग्रंथ आपल्याला ऐकायला मिळतो. निंदका भक्त जे वायस मुखरोग आला, त्यांच्या मुखास जे परम दोषाविष्ट अस्मास सर्वदाही बक्षिती. आणि जे काही द्वेषी असतात, दुष्ट असतात, त्यांच्या तोंडाला मात्र मवा फुटल्यासारखा होतो आणि ते काही विष्टच कावळे जसे असतात, विष्टच प्राशन करतात. तशा प्रकारे जे दुष्ट आहेत ते दुष्ट असलेले आपली निंदा करीत राहणार. आपण त्यांच्याकडे लक्ष न देता ग्रंथाकडे लक्ष ठेवावं, असे ग्रंथकर्ते आपल्याला विनवून सांगतात. ऐसे जे अभागी भक्त, त्यांची नावडे हरिविजय ग्रंथ, ते अमृता फळे येतात नाना दृष्टांत जाणीते. आणि या ठिकाणी जे काही दुष्ट असतात त्यांना ह्या अमृताचं फळ असेल, त्यांच्या नशिबात नसतं, त्यांना काय भेटणार नाही. आपण भाग्यवान आहोत, आपण दोष देणारे, आपल्याला नावं ठेवणारे त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं आणि हे अमृताचं फळ असलेलं आपल्याला मिळतंय ते घ्यावं. श्री ब्रह्मानंद कृपा कल्लोळ ही हाता आली अमृत फळे, श्रीधर म्हणे बहुत रसाळी संत जनी सेविते. आणि तुम्ही संत सज्जन आहात, अशी रसाळ असलेल्या अमृतसारखी गोड असलेली कथा याच्या पुढे असलेली याच्यापेक्षाही गोड आहे, आपण सेवन करावे, ऐकावी, अशी श्रीधर स्वामी आपल्यालाही विनंती करतात. श्री इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत परिसोत चतुरसोते पंडित 19वा अध्याय गुढा. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.